तेव्हा मी अनुरागला मनापासून चॅलेंज केलं. म्हटलं आपण कुठेही न दर्शन होईपर्यंत देवीचं कुठेही थांबायचं नाही, कंटिन्युअस चालायचं. पाणी प्यायल्यापासून बरोबर 10व्या सेकंड नंतर माझी छाती उडायला लागली जोरजोरात. मला श्वास घेता येत नव्हता. म्हटलं यार आपण इथपर्यंत आलोय आणि पर्चीच नाहीये, पुढे जाऊच देणार नाही, देतच नाही. ते मिलिटरी सगळे आर्मी असते ते बसलेली चेकिंग करताना. मी इतकं मनापासून वाईट वाटलं. त्या मुलींना म्हटलं की तुम्ही पुढे जा, मी जरा थांबतोय. म्हणजे त्यांच्यावर पोपटी होईल. म्हटलं पर्ची पण नाहीये माझ्याकडे. मी दिवस थांबलो. खूप मनापासून वाईट होतं. म्हणजे देवीला प्रार्थना केली. आणखी एक तो आपल्याकडे म्हणतात ना सहस्त्रवीर्य कार्तवीर्यार्जुन असा मंत्र म्हणतात. वस्तू हरवली असेल तर कार्तवीर्यार्जुनाचं स्मरण करतात. सहस्त्रार्जुन कार्तवीर्याचं. मी त्याचं स्मरण केलं. तर देवी माता प्लीज मला पर्ची मिळू दे. आणि मी खरंच सांगतो देवीची शपथ, मला त्याच खिशात मला पर्ची मिळाली माझी. पीर पंजाल रेंजमधूनच बाबर म्हणजे पहिल्यांदा मुघल भारतात आले. बाबर राजा हो बरोबर. पीर पंजाल रेंजमधून भारतात आला. त्रिकुटा पर्वत म्हणजे काय? म्हणजे एक उदाहरणार्थ असं म्हटलं की एका विशाल घराण्यातील, एका दमदार वजनदार घराण्यातील एखाद्या मुलाने किंवा एखाद्या मुलीने त्या वजनदार घराण्यामुळे आपली ओळख मिटू नये यासाठी आपल्याच घरापासून थोडं दूर राहून स्वतःची छोटीशी का होईना एक ओळख निर्माण करावी, स्वतःचं नाव निर्माण करावं. ते म्हणजे त्रिकुटा पर्वत. किती छान सांगितलं. हा माज होता. हा मी परत सांगतोय, हा माज कुठे होता आमच्या मनात, डोक्यात. कारण तुमचं यंग होता ना तुम्ही. आताही आहोत. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते. नवीन वर्ष सुरू झालंय, हिवाळाही सुरू आहे, प्रवासाचेही दिवस आहेत. प्रत्येक मराठी व्यक्तीच्या मनात एकतरी अशी इच्छा असते की एकदा तरी वैष्णो देवीची यात्रा करावी. जनरली भाविक जानेवारी फेब्रुवारी मध्येही जातात. त्रिकुटा पर्वतावर बसलेली ही पवित्र गुहा, जिथे देवी पिंडी स्वरूपात आहे. इथे एकही मूर्ती नाहीये, कारण देवी इथे या स्वतः नैसर्गिक रूपात खडकात प्रकट झाली आहे. म्हणूनच या स्थानाला विशेष पवित्र प्राप्त झालंय. अशी ही एक श्रद्धा आहे की जेव्हा देवीचा बुलावा येतो तेव्हाच भाविक तिथे जाऊ शकतात. कदाचित म्हणूनच लाखो भाविकांच्या मनात वैष्णो देवी ही एक ट्रिप नसून तो एक आध्यात्मिक किंवा आव्हानांचा एक अनुभव असतो. तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये मी स्वागत करतेय अभिजित पानसे यांना. नमस्कार अभिजित आणि वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू. आजच्या एपिसोडमध्ये अभिजित आपल्याला वैष्णो देवीच्या यात्रेमध्ये आलेले अनुभव सांगणार आहे. तिथे जायचं कसं, तिथे काय बघायचं, तिथलं काय वैशिष्ट्य आहे आणि या सर्व गोष्टींवर आम्ही आज गप्पा मारणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. पुढे जाण्याच्या आधी पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आपण एपिसोडला सुरुवात करूया. तर अभिजित, असं म्हणतात की वैष्णो देवीकडून बुलावा आल्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही. तर असा तुला काही अनुभव आलाय का? हो, तसं म्हणता येईल. खरं तर प्रत्येक दैवत जेव्हा आपल्याला बोलावतं, ते स्थान आपल्याला बोलावतं तेव्हाच आपण जातो. हा सगळ्यांचाच अनुभव असतो. पण असं खास म्हणतात ना की वैष्णो देवी जोवर बोलवत नाही तोवर आपण जात नाही. करेक्ट. तर असं म्हणता येईल की असा अनुभव आलाय मला एक काही वेळा तरी. ओके. आणि जेव्हा आपण जायचा प्रयत्न करतो, वैष्णवी देवीला जर बोलवायचं नसेल तर आपण जातही नाही. तिथूनच वरपर्यंत जाऊन सुद्धा लोक परत आलेले आहेत. तसं नाही, लोक प्रयत्न करतात जाण्याचा तिथपर्यंत, पण जाऊ शकत नाही. किंवा कटरापर्यंत जाऊन सुद्धा वरती देवीचं मंदिर और देवीचं पर्वत डोळ्यासमोर दिसतोय, पण वर जाऊ शकत नाही. तर असे अनुभव सुद्धा येतात लोक. खरंच आहे. तुझ्या अनुभवांबद्दल तू आज सांगणार आहेस, आपल्या वैष्णो देवीच्या अनुभवांबद्दल. तू किती वेळा गेलायस तिकडे? मी 8 वेळा गेलोय. बापरे. कटराला, पण माझं दर्शन फक्त 6 वेळा झालंय. हो, म्हणजे त्या 8व्या वेळेस तुला बुलावा आला नव्हता का? मी तेच म्हणतो की आपण प्रयत्न करतो जाण्याचा, आपला संकल्प असतो, पण तो संकल्प सिद्धीच जायला देवीचा खरोखर बुलावा लागतो. तो मी अनुभवला की 2 वेळा असं झालं की मी तिथपर्यंत पोहोचलोय पण जाऊ शकलो नाही. तर अभिजित, मी असं वाचलंय की तर असं म्हणतात की वैष्णो देवी त्रिकुटावर पण आहे आणि हिमालयात पण आहे. तर नक्की काय हे कन्फ्युजन आहे? त्रिकुटा ही जी पर्वत रांग आहे किंवा हा जो पर्वत आहे हा हिमालयाचाच भाग आहे. ओके. पण तो बाहेरचा भाग आहे. त्यामुळे अनेकदा कन्फ्युजन लोकांना होतं की त्रिकुटा म्हणजे काय, तो हिमालयाचाच भाग आहे. ऍक्च्युअली नक्की कुठे आहे हे खूप चर्चा असते याच्यावर.
जम्मू काश्मीरमध्ये आहे. बर. त्रिकुटा पर्वतावर जिथे देवी वैष्णवी माता जिथे स्थित आहे हा हिमालयाचाच भाग आहे. ओके. आणि हा जम्मू पासून ही पर्वतरांग सुरू होते. सो जम्मू काश्मीर आपण म्हणतो, हो. पण जम्मू काश्मीर हे पूर्णपणे दोन वेगवेगळे भाग आहेत एका स्टेटचे. जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मोठी पर्वतरांग आहे हिमालयाची. त्रिकुटा पर्वत म्हणजे काय? म्हणजे एक उदाहरणार्थ असं म्हटलं की एका विशाल घराण्यातील एका दमदार वजनदार घराण्यातील एखाद्या मुलाने किंवा एखाद्या मुलीने त्या वजनदार घराण्यामुळे आपली ओळख मिटू नये यासाठी आपल्याच घरापासून थोडं दूर राहून स्वतःची छोटीशी का होईना एक ओळख निर्माण करावी, स्वतःचं नाव निर्माण करावं. ते म्हणजे त्रिकुटा पर्वत. किती छान सांगितलं. म्हणजे हिमालयाचाच भाग आहे, हिमालयाचाच खानदान आहे. घराणा हिमालया तेच आहे, पण थोडा तो बाहेर आलेला भाग आहे. स्वतःचं महत्व स्थापन करतोय तो, स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि त्यामध्ये तशी नम्रता पण आहे. म्हणून त्याला त्रिकुटा पर्वत म्हणतात. आणि त्रिकुटा पर्वतच का, तर त्याला 3 शिखर आहेत दुरून दिसतात म्हणून त्रिकुटा पर्वत. पण हा हिमालयाचाच भाग आहे. अगदी भौगोलिकरित्या समजावून सांगितलं तर आपण हिमालयाचे काही रेंजेस आहेत, 3 ते 4 रेंजेस आहेत. पहिलं म्हणजे शिवालिक हिल्स, म्हणजे शिवालिक भाग हिमालयाचा. त्याच्यावर येतो लेसर हिमालयास म्हणजे हिमाचल भाग. त्याच्यावर येतं हिमाद्री भाग म्हणजे ग्रेटर हिमालयास. शिवालिक हिल्स खालचा जिथे फक्त उंची 6000 फीट पर्यंत आहे जास्तीत जास्त. मग येते वर हिमाचल, त्याचा भाग याला म्हणतात लेसर हिमालयास. इथे आपण पीर पंजाल रांग येते, धौलधर रांग येते, त्याच्यानंतर गढवाल रेंज म्हणतो आपण, कुमाऊ रेंज येते त्यामध्ये. आता धौलधर रेंज म्हणजे कोणती, तर हिमाचल प्रदेशातलं मनाली नाही, मॅक्लॉडगंज किंवा धरमशाला हा भाग येतो. पीर पंजाल रेंज आहे. खरं तर पीर पंजाल रेंजचा भारताशी अत्यंत जवळचा आणि वेगळा संबंध आहे भारताच्या इतिहासासोबत. या पीर पंजाल रेंजमुळे अख्खा भारताचा इतिहास कायमस्वरूपी बदललाय. तो कसा काय? पीर पंजाल रेंज मधूनच बाबर म्हणजे पहिल्यांदा मुघल भारतात आलेत. बाबर राजा पीर पंजाल रेंज मधून भारतात आला. त्याच्यानंतर जी खाली थोडी म्हणता येईल कुमाऊ रेंज म्हणजे नैनिताल हा भाग, आणि नंतर आवडती सगळ्यांची गढवाल रेंज, ती म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हा सगळा भाग झाला. आता त्याच्याही वर ग्रेटर हिमालयाज, तिथे म्हणजे बाल्टिस्तान, गिल्टिस्तान, पाकिस्तानचा भाग, माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा हा सगळा ग्रेटर हिमालयाचा भाग आहे. खूप उंच उंच शिखर आहे. आणि हा ग्रेटर हिमालयास पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर पर्यंत जातो. त्याच्याचमुळे पीओके म्हणजे भारतात जितकं काश्मीर आपलं आहे त्याहून सुंदर पीओके आहे. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर ऍक्च्युली त्याहून सुंदर आहे कारण तो ग्रेटर हिमालयाचा भाग आहे. बरोबर. तिथलं सौंदर्य सृष्टी खूप सुंदर आहे. तो ग्रेटर हिमालयात झाला. त्याच्याही वर एक भाग आहे तो काराकोरम रेंज. याला ट्रान्स हिमालयाज म्हणतात. काही लोक याला हिमालय सुद्धा म्हणत नाही. काराकोरम आपण वर चाललोय, आणखीन वर. अल्टिट्यूड, हाय अल्टिट्यूड. अगदी म्हणजे तिबेटचं पठार, म्हणजे ज्याला आपण तिबेटच्या पठारला काय म्हणतो तिबेटला, की जगाचं छप्पर आहे ते. सो ती काराकोरम रेंज ट्रान्स हिमालयाज. असे शिवालिक, लेसर, मिडल, त्याच्यावरती ग्रेटर आणि मग काराकोरम. आपला वैष्णोदेवी कुठे येतं इथे? आता परत वरून खाली येऊयात. तिबेट आपण आलो, छप्पर, काराकोरम रेंज म्हणून परत खाली आलो, पीर पंजाल नाही ग्रेटर हिमालयाजला आलो, माउंट एव्हरेस्ट आणि कैलास पर्वत येतं हे ट्रान्स हिमालयाज म्हणजे काराकोरम रेंज मध्ये. काराकोरम रेंज तिबेटमध्ये. त्यानंतर आपण खाली आलो आहे ते म्हणजे माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा, परत खाली आलो पीर पंजाल, केदारनाथ, बद्रीनाथ, त्याच्यानंतर गढवाल रांग आपण खाली आलो, मग आलो शिवालिक रेंजेस. शिवालिक रेंजमध्ये जास्तीत जास्त जंगल आहेत, खूप जंगल तिथे आहे भाग. हरिद्वार, ऋषिकेश, डेहराडून. आणि त्याच शिवालिक रेंजमध्ये आपली अत्यंत आवडतं दैवत ते म्हणजे वैष्णवी माता, ती आहे या शिवालिक रेंजमध्ये. हा हिमालयाचा भाग आहे. शिवालिक म्हणजे थोडा बाहेर आलेला भाग, जम्मू पासून जो पुढे दिसतो आपल्याला. जसं तू सांगितलंस की मोठा आधारस्तंभ एक फॅमिली मधून एक बाहेर पडतो, तसं ते झालं. अगदी. तर शिवालिक रेंज थोडी बाहेर आली हिमालयापासून. आणि ती दक्षिण भाग आहे तो हिमालयाचा.
जसं तू मगाशी म्हणालास की तू 8 वेळा तू प्लॅन केलं होतंस वैष्णोदेवीला जायचं, पण 6 वेळा तुला बुलावा आलाय वैष्णोदेवीचा. तर तुला सगळा अनुभव कसा आला मला सविस्तरपणे सांग. म्हणजे पहिल्यांदा मी कधी गेलो असं Yes, म्हणताय का? पहिल्यांदा कधी गेलास आणि नंतर ग्रॅज्युअली तू जसं जसं जात गेलास तसं काय तुझ्या अनुभवांमध्ये बदल झाले? 2014 मध्ये मी पहिल्यांदा गेलो. फेब्रुवारी महिना होता तो. काही कल्पना नसताना माझा एक भाऊ अनुराग मित्र तो तिथे राहायचा, तो दिल्लीला राहायचा. आणि अचानक आमचं ठरलं फोनवरती की भेटायला ये, मी इथे राहतोय. 2 दिवसच्या अगदी 2 दिवसापूर्वी ठरलं. दुसऱ्या दिवशी तत्काळ मिळालं तर मी जाईन असं म्हटलं. ओके. दुसऱ्या दिवशी तिथे गेलो तेव्हा 10 ते 11 असं टायमिंग नसायचं, 10 ते 12 एकच वेळ असायचा. मला तत्काळ मिळालं सहजपणे. मी दिल्लीला पोहोचलो. त्यापूर्वीच एक माझा आवडता अनुभव सांगतोय की तो वरती नर्मदा मैयेबद्दल मी प्रचंड ऐकलं होतं, वाचलं होतं, पण मी नर्मदा मैयेचं दर्शन तोवर घेतलं नव्हतं. अच्छा. जेव्हा ट्रेन होशंगाबादवरून पुढे गेली, ज्याला आजकाल आता नर्मदापुरम त्याचं नाव झालंय, नर्मदापुरम वरून पुढे गेली, मला एकदम आठवलं की वर्णन मी जेवढे ऐकले आहेत की आता ह्या स्टेशन पासून नर्मदा मैया दिसायला पाहिजे. हो. गाडी सुरू झाली आमची आणि मला नर्मदा मैया काही मिनिटं दिसतच नाही. म्हटलं पहिल्यांदा बघू शकतोय, दर्शन होऊ शकतं. आणि काही वेळानंतर नर्मदा मैयाचं पात्र दिसायला लागलं दुरून खिडकीतनं. इतका आनंद झाला की वैष्णवी मातेच्या दर्शनाला जातोय हे माझ्या डोक्यात नव्हतं. मी दिल्लीला चाललोय मित्राला भेटायला, भावाला भेटायला, आणि नर्मदा मैयाचं दर्शन झालंय आणि खूप आनंद झाला. त्याच्यानंतर पुढे गेलो. सकाळी दिल्ली, रात्री ग्वाल्हेर वगैरे सगळं गेलं. झाशीची राणी, झाशीचा किल्ला वगैरे सगळं पार करत सकाळी दिल्ली यायला लागली. तेव्हा बाहेर बघितलं तर प्रचंड धुकं. ते बघून खूप सुंदर वाटतं पहिल्यांदा तर, पण नंतर कळलं ते धुकं नाहीये, ते प्रदूषण आहे शहराचं. ऍक्च्युअली बाहेर काहीच दिसत नव्हतं. सगळं पांढरफट शुभ्र अगदी धुकं पसरलेलं, जे अत्यंत अनहेल्दी धुकं आहे. आता तर आणखीनच प्रमाण वाढलंय त्याचं प्रचंड. मी दिल्लीला पोहोचलो. मित्र घ्यायला आला होता बाहेर, त्याला भेटलो आम्ही. मग मेट्रोतनं पहिल्यांदा माझा मेट्रोचा प्रवास होता तो. मेट्रोनं आम्ही जिथे तो राहत होता तिथे गेलो. संध्याकाळी असं झालं, ह्या दरम्यान मला पहिल्यांदा विचार आला की आपण दिल्लीला आलोय. माझ्या घरचे काही नातेवाईक वैष्णवी देवीला जाऊन आलो होते. त्याचं वर्णन मी लहानपणी खूप ऐकलं होतं. तर तिथे मला पहिल्यांदा हा विचार आला की वैष्णवी देवीला जायचं का. काहीच कल्पना नसताना आपण दिल्लीला पोहोचलोय. पहिला प्रवास उत्तरेकडे. त्यापूर्वी नाशिकच्या पलीकडे उत्तरेकडे कधी गेलो नव्हतो. डायरेक्ट तू तिकडे दिल्लीला गेला. हो, पहिला उत्तरेकडे माझी झेप होती ती. मग अनुरागात ओर म्हणालो नाही काही. रात्री आता हा मित्र तो UPSCची तिथे तयारी करत होता. जर तू ऍस्पिरंट वेब सिरीज बघितली असेल TVFची, तिथे राजेंद्र नगर वगैरे सगळं टिपिकल UPSCचा माहोल असतो मुलांचा. सो त्याचाही फ्लॅटमध्ये तसे सगळे मुलं होते बसलेले सगळे. तर रात्री आम्ही जेव्हा तिथे जेवत होतो तेव्हा तिथला एक मुलगा जो वैष्णवी देवी दर्शन करून आला होता, तो त्याचा अनुभव सांगत होता. माझ्या डोक्यात कुठेतरी वैष्णवी मातेचा कुठेतरी विचार सुरूच होता आणि तो अनुभव सांगताना मला मंत्रमुग्ध झालो मी ऐकून सगळं असं वर्णन. आणि मी फोटोज लहानपणापासून बघतोच आपण. बरोबर, अगदी ते फेमस अगदी. आणि वरून शुभ्र भवन मातेचं हे सगळं तो सांगत होता ना, मी खूप मनापासून ऐकत होतो ते. आणि मला खूप इच्छा झाली, पण मी काही बोललो नाही कारण प्लॅन काही नव्हतं. मी 2 दिवसांसाठी आलो होतो फक्त दिल्ली बघायला, जीवाची दिल्ली करायला. दुसऱ्या दिवशी आता अनुराग आणि मी मला लोटस टेम्पल बघावं, कालकाजी देवी आहे तिथली महत्वाची दिल्लीची, ती बघायला जावं, किंवा स्वामीनारायण टेम्पल असं वगैरे बघून कुतुब मिनार, लाल किल्ला असं आमचा प्लॅन ठरला होता. म्हणून आम्ही सकाळी मेट्रोने परत निघालो. आम्ही न्यू दिल्लीला पोहोचलो. तर अजमेरी गेट जो मागचा 16व्या नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तिथे पोहोचलो. 16व्या नंबरवरनं प्लॅटफॉर्मवरनं पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मला जायचं आहे बाहेर पडायला. म्हणजे पहाडगंज जो एंट्री गेट आहे, 2 गेट्स असतात. बरोबर. मागचा अजमेरी आणि पुढचा पहिल्या नंबर प्लॅटफॉर्मला पहाडगंज न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनला गेट्स आहेत 2. आम्ही जेव्हा अजमेरी गेटवरनं 16व्या नंबर प्लॅटफॉर्मवरनं पहिल्या नंबरला चाललो होतो तेव्हा एक TC, आता आम्ही पुढे गेलो, एक TC दुसऱ्या TCला बोलला की अरे आज म्हणजे तू वैष्णोदेवीला जाऊन येणार होता ना, आला का जाऊन, असा तो म्हणाला. म्हटलं अरे हे काय सतत वैष्णोदेवीचं ऐकायला कानावर पडतं. मी थोडं पुढे गेलो. आता तो इतका मोठा प्लॅटफॉर्म 16 ते 1, तेव्हा 12 होते, आता 16 झाल्यात. इतकं दूर जायचंय. इतकं दूर जाताना तो अंतर पार करताना काही मुलं दिसत मला, मुलं मुली, काही म्हातारी व्यक्ती पण होती. त्यांनी जय माता दीचे ते असे पॅन्ट बांधले होते त्यांचे, ते असं ते डोक्याला बांधतात कलरचे.
कदाचित ते एकतर येत असतील किंवा जात असतील. आणि ते बघून मला बरंच मस्त वाटलं. सगळीकडे जय माता दीचा माहोल सुरू होता. तुला त्याचे सायन्स मिळत होते का सगळे? तेच वाटत होतं मला तसं तेव्हा. आणि इच्छेला तो जो एक छोटासा माझा इच्छेचा एक अग्नी होता, तो अग्नी तेवायला लागला होता. फुंकर मिळत होती सगळीकडनं. सो मी खाली गेलो. पहिला नंबर आम्ही गेटमधून उतरलो, पहाडगंजच्या बाहेर गेलो डावीकडे. म्हणजे आम्ही कनॉट प्लेसला चाललो होतो खरं तर, न्यू दिल्लीवरनं पायी फिरायला. आता कनॉट प्लेस म्हणजे काय, तर मुंबईचं दादर, पुण्यातला डेक्कन, म्हणजे मधला भाग, एरिया, अत्यंत मधला भाग, म्हणजे मध्यवर्ती ठिकाण जिथून सर्व रेल्वे जातात, सर्व वाहतूक बसेस जातात. आम्ही खाली उतरलो, डावीकडे वळलो कनॉट प्लेसला जायला. थोडं पुढे गेलो असेल तर तिथे माता की चौकी सुरू होती आणि तिथे जय माता दीचा काहीतरी त्यांचं सुरू होतं, कार्यक्रम सुरू होता. आणि असे लोक एक पालखी घेऊन पण येत होते छोटीशी. मला परत मस्त वाटलं ते ऐकून. आणखी एक सांगायचं राहिलं, जो आदल्या दिवशी जो मुलगा सांगत होता सर्व, तर मी त्यावेळेस ते ऐकून तर मंत्रमुग्ध झालो होतो. आणि मी कुठेतरी गुगलवरती सर्च पण केलं, ते फोटोज परत बघितलेत. रात्री मला म्हणजे रात्री झोपेमध्ये खरं ते स्वप्नात दिसलं. वैष्णोदेवीचं ते मंदिर आणि ते पूर्ण मोठमोठे उंच डोंगर रांगा. आता खरं तर लॉजिक असं आहे की ते मी इतकं ऐकल्यामुळे दिवसभर तुझ्या कानावर सारखं आदल्या दिवशी गोष्ट सांगतोय ही, त्या मुलाचं ऐकलं मी आणि मी फोटोज बघितले आणि विचार होते म्हणून मी ते कदाचित स्वप्नात मला ते दिसलं. आणि दुसऱ्या दिवशी ते सर्व रेल्वे स्टेशनला आम्ही जातोय, वैष्णोदेवीचे सतत संकेत मला मिळत होते. खाली उतरलो डावीकडे कनॉट प्लेसला जायला, तर माता की चौकी दिसली तिथे. तेव्हा मी पहिल्यांदा अनुरागला म्हणालो आणि वाजले होते दुपारचे 2:30. आम्ही निवांतपणे बाहेर पडलो जीवाची दिल्ली करायला. 2:30 वाजता त्याला म्हटलं मी की मला उद्या वैष्णोदेवीला जायची इच्छा होते, कटराला. तो म्हणे अबे आता कुठे जाणार आहेस, आता ऑलरेडी 2:30 वाजले आहेत, तुला 2 दिवसांतर परतही जायचं आहे. मग एकतर उद्याचं तत्काळ रिझर्वेशन मिळणार नाही तत्काळमध्ये, कारण 2:30 वाजले आहेत. म्हटलं ठीक आहे बघूयात एकदा. आम्ही आणि त्याच रस्त्यावरती म्हणजे डावीकडेच गेलो ना पहाडगंज गेटवरनं, तर पुढेच थोडं डावीकडे तत्काळ रेल्वे रिझर्वेशनचं ऑफिस आहे रेल्वेचं, दिल्लीचं. आम्ही आतमध्ये गेलो, आतमध्ये कोणीही नव्हतं, रिकामं ऑफिस. जायच्या मागे 2-1 ते लोक बसले होते, त्यांचे अधिकारी. आता मला म्हटलं हा माझ्या ओरडेल, 2:30-3 वाजता कोणी येतं का तत्काळ करायला. त्याला म्हटलं मी की कटराचं अवेलेबल आहे का. तो तोंडात पान वगैरे असेल त्याच्या काहीतरी. तो म्हणे की अभी कहा अवेलेबल होगा 3 बजे. मी म्हटलं बघता का फक्त. तो त्याने बघितलं आणि निर्विकार चेहऱ्याने म्हणाला की 2 तिकीट अवेलेबल आहे. काय नशीब तुझं. प्रचंड आनंद झाला. म्हटलं इथपर्यंत पोहोचतोय, 2 तिकीट अवेलेबल आहेत. त्याला मग त्यांनी मला ती फॉर्म दिला. तेव्हा कागदी फॉर्म पेनाने सगळं भरून घ्यायचं होतं. आमच्या डोक्यात पण प्लॅन नव्हतं ना, आमच्याकडे तेव्हा पेन होता. मी त्यांच्याचकडनं पेन घेतला, त्यांच्याकडनं फॉर्म भरला. तो म्हणे की ट्रू कॉपी किधर आहे. आता ट्रू कॉपीला झेरॉक्स म्हणतात, आपलं मराठीत झेरॉक्स असतं ना, ते ट्रू कॉपी म्हणत होता. म्हटलं एक सेकंड, अच्छा झेरॉक्स कॉपी हवी याला. म्हटलं ती तर नाही आहे. म्हणजे उसके सिवा तो होगा नाही. मी म्हटलं की आता बाहेर जाऊन परत एकदा झेरॉक्स काढावं, ट्रू कॉपी काढावी, ते किती वेळ जाईल. तो म्हणे की बघा मिळेल तर मिळेल, म्हणजे अवेलेबल असेल तर मिळेल. तसे पण 3 वाजले आहेत म्हणे, 3 वाजता 2 अवेलेबल आहेत, रिस्क घेऊयात. धावपळ करत बाहेर गेलो. सगळे ट्रू कॉपी, आपल्याकडे झेरॉक्स असतं ना, तिथे दिल्लीला सगळे ट्रू कॉपी लिहिलं असतं. झेरॉक्स काढलं, आतमध्ये आलो धावत, त्याला दिलेत. मी म्हटलं देवी माता प्लीज तिकीट मिळू दे. ते गेल्यावर तो म्हणाला की एक अवेलेबल आहे शेवटचं. त्याने फॉर्म भरला. आता कधी पण ते जाऊ शकतं, एक जरी असेल ते फॉर्म मॅन्युअली फॉर्म भरेपर्यंत. त्याने फॉर्म भरला, खरखर आवाज आला आणि टक्कन एक क्यूट छोटंसं ते ब्राऊन कलर व्हाईट कलर जुनं तिकीट मला मिळालं. लिहिलं होतं दिल्ली, पुरानी दिल्ली, म्हणजे ओल्ड दिल्ली टू जम्मू शालिमार एक्सप्रेस. ते तिकीट मला हातात मिळालं आणि इतका आनंद झाला त्या तिकीट मिळाल्यावर, जसं काही वैष्णोदेवीचा पास मिळाला मला दर्शनाचा. अनुराग आणि मी घरी परत आलो. म्हणजे आम्ही जाणार होतो लोटस टेम्पल बघायला, आणखी काय काय बघायला. मी म्हटलं आता राहू दे, आता कालका माताला आपण इथून दर्शन करू. म्हटलं पहिले वैष्णोदेवी. आणि दुसऱ्या दिवशी मग मी रात्री पूर्ण तयारी केली, कारण थंडी असते इतकी, याची मला इतकी कल्पना नव्हती. मी एक बेसिक तयारी करून गेलो होतो तिथे आणि प्रचंड थंडी होती. तेव्हा जास्त असायची, कारण आता तरी ग्लोबल वॉर्मिंगमुळे थोडं कमी झालंय. या वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोस ना, जवळजवळ 2026 मध्ये छान थंडी पडली आहे, पण तेव्हा 10-12 वर्षांपूर्वी तर प्रचंड थंडी असायची. सकाळ झाली,
माझी सगळी तयारी काय बेसिक तयारी होती. तयारी विना मी आलो तो मुळात. बॅग तयार केली माझी छोटीशी रक्सॅक आणि निघालो. तेव्हा अनुराग मला काय म्हणाला, मी पण येतो. हो. त्याच्याकडे तिकीट पण नव्हतं. मग तात्काळ एकच झालं होतं. तात्काळ एकच झालं होतं. त्या महापुरुषाने जनरल तिकीट काढलं आणि तो तसा आला. बापरे. म्हणजे माझ्याहून त्रास त्याला जास्त झाला खरं तर. आम्ही पोहोचलो पुराणी दिल्ली स्टेशनला. लाल किल्ल्याजवळ हे रेल्वे स्टेशन आहे, पुराणी दिल्ली. बर. तिथे आमची ट्रेन शालिमार एक्सप्रेस तयारच होती. तिने पहिल्यांदा असा सुस्कारा सोडला आणि मग तिने घंटी दिली आणि ती शिट्टी वाजली आणि आमची ट्रेन पुढे निघाली. पुढे मग मेरठ, युपी वगैरे पार करत आम्ही हरियाणात गेलो. किती सहज कल्चर बदलतं, संस्कृती बदलते, भौगोलिक परिस्थिती बदलते. इतकं सुंदर त्या खिडकीतनं मी सगळं बघत होतो. दिल्ली, त्यानंतर युपी पार केल्याबरोबर मेरठवरून आम्ही हरियाणामध्ये एंटर केलं. तर सगळा पेहराव, स्त्रियांचा पेहराव वेगळा, पुरुषांचा पेहराव वेगळा, घराबाहेर खाटा टाकलेल्या, तिथे अगदी बसले गप्पा करताय, कोणी तिथे ते असं ते हुक्का त्यांचा सुरू आहे, तिथे गप्पा करत म्हाताऱ्यांचा, काही लोकांचा, वृद्ध लोकांचा. बायका त्यांचे ते कपडे सलवार कुर्तीमध्ये शेणाच्या मोठमोठ्या गौऱ्या भिंतीवर थापलेल्या होत्या. हे सगळं मला खिडकीतून दिसत होतं. पुढे मग अंधार झाला आणि मग आम्ही पंजाबमध्ये एंटर केलं. पंजाबचा एक वेगळं कल्चर, वेगळं फील, वेगळे वाईब्स मिळत होते. रात्री कधीतरी झोप लागली. तो कुठेतरी बसला होता आपला मेटकुळे करून, शरीराचा मटकुळे करून आतमध्ये. मला जागा होती म्हणून मला सगळं बघता येत होतं. मेसेज आम्ही बोलत होतो. तो SMS चा काळ होता. पहाट झाली. अंबाला वगैरे असे कॅन्टॉनमेंट सगळा एरिया आम्ही पार केला आणि त्यानंतर सकाळी जम्मू आल्याचं कळलं. पहाटे 4:30 की 5 वाजता मी खाली उतरलो. उतरल्या थंडी प्रचंड. शहारलो, इतकी थंडी होती बाहेर. हिमालयाची सुरुवात, जम्मू, पहाट, अंधार, थंडी, प्रचंड थंडी. पहिल्यांदा मी त्याला शोधलं, अनुरागला. तो पण आला आणि आम्ही दोघं आता निघालो. आता होतं काय की त्याच्याकडे फक्त एकच दिवस वेळ होता त्याच्याकडे. आम्ही काही जम्मूचं माहिती नाहीये. तिथून शिव मार्केट आहे एक जवळ, तिथून पार करून आम्हाला गाड्या मिळाल्यात की इथे कटराला गाड्या जातात. आता कटरा म्हणजे काय, तर वैष्णोदेवीच्या सुरुवातीचं गाव. हे सगळ्यांनाच कळलं. हे तेव्हा आम्हाला तेही माहिती नव्हतं. मी ऐकलं होतं नातेवाईकांकडनं की कटरा नावाचं गाव असतं, कटरावरनं वैष्णोदेवीला जायचं असतं. मग कटरा 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 अशा टिपिकल आवाज असतो ठरलेला स्टेशनच्या बाहेर. आम्ही एखाद्या गाडीत बसलो. 6-6:30 म्हणजे झुंजू मुंजू होत होतं. सुंदर सूर्यप्रकाश हळूहळू दिसायला लागला. सूर्योदय होत होता आणि एक नदी दृष्टीला पडली. ती म्हणजे तावी नदी. आपण म्हणतो जम्मू तावी. तर जम्मू तावी म्हणजे काय, जम्मू गाव आणि तावी नदी आहे. अच्छा. आणि खूप विशाल नदी. तेव्हा नक्कीच तिला पाणी आटलं होतं तिचं. फेब्रुवारी महिन्यात एका पुलावरून आम्ही पुढे निघालो. नॅशनल हायवे नंबर 1 हा जम्मू श्रीनगर हायवे आहे. आम्ही हायवेने जात होतो. डोंगर रांगा काही दिसत नव्हत्या आणि अचानक त्या वाहकाने डावीकडे रस्ता बदलला आणि छोटासा अरुंद रस्ता आमचा सुरू झाला. त्याआधी एक अनुभव सांगतो. एक गोष्ट मी हेरली निरीक्षणामध्ये. जो कंडक्टर होता, वाहक होता, त्याने एक दुकानात गाडी थांबवली शहरामध्ये जम्मूतनं बाहेर पडताना आणि एका किराणा दुकानातनं 2 ब्रेडचे पुडे घेतले त्याने. आता मी जस्ट बघितलं ते, मला काही एवढं काही वाटलं नाही. पुढे जेव्हा आमचा रस्ता नॅशनल हायवे 1 श्रीनगर रस्ता आहे, हा श्रीनगरच्या पाट्या दिसत होत्या. श्रीनगर 300 किलोमीटर, जे अगदी काश्मीर जे आपण ऐकतोय वर्षानुवर्ष, ते काश्मीर फील यायला लागला होता. आणि त्याने डावीकडे वळवली. मग दिसायला लागलं वैष्णोदेवी इतके किलोमीटर आणि घाट रस्ता सुरू झाला. खाली नदी दिसते आहे, तावी नदी, आणि आमचा घाट रस्ता सुरू, डोंगर चढतोय. ते आता मी त्या कंडक्टरच्या 2 सीट मागे बसलो होतो खिडकीपाशी. तेव्हा त्याने काय केलं, तो पुढा जो त्याने घेतला ब्रेडचा, त्यातले सगळे ब्रेड काढत तो बाहेर टाकत होता. बाहेर अगणित माकडं. आणि सर्व माकडांना, जसं काही त्याला माहिती आहे माकडांना की आपल्याकडे खायला मिळणार आहे, ते असे बघतात प्रत्येक गाडीकडे आणि तो टाकायचा आणि ते माकडं घेऊन जायचे. नेहमीच असेल, म्हणजे हे नेहमीच असेल त्यांचं. तो आम्ही परत वर चढत मग कुठेतरी नदी पण मागे राहिली, खाली राहिली. आम्ही वर चढत मस्त पूर्ण घाटाचा रस्ता. माकडांना तो इकडे आणि दोन्ही पुढे. माझं लक्ष त्या माणसाकडे होतं की माकडांकडे होतं आणि निरनिराळ्या प्रकारचे माकडं. म्हणजे
लंगूर म्हणतो की लाल चेहऱ्याचे असतात ते पण होते, काळ्या चेहऱ्याचे पण होते, वानर होते, लंगूर होते, माकडं होते, बंदर होते, जे काही प्रकार आहेत ते सर्व दिसत होते वेगवेगळ्या प्रकारचे. अशा प्रकारे आम्ही घाट रस्ता पार करत एका ठिकाणी आमचं सिक्युरिटीला गाडी थांबली. आमची सिक्युरिटी म्हणजे कोण किती आलेत हे फक्त मोजतात, ते मशीन थ्रू जायचं असतं, सामान चेकिंग होतं जसं तिरुपतीला होतं, आणि परत गाडींना आम्ही पुढे गेलो. मध्ये काही छोटी गावं लागलीत आणि त्या गावात पुढे कदाचित कटराला शिक्षण होत असणारे लहान लहान मुलं मुली ते गाडीत चढायचे आमच्या आणि उभे राहायचे, कारण गाडी तर भरली होती बऱ्यापैकी. तर ते सगळं मुलं मुली शाळेतल्या त्यांच्या गणवेशात यायचे आणि मग मध्ये उतरायचे काही. सो त्या घाट रस्त्यात काही गावं पण होती जे छोट्या छोट्या शाळा होत्या त्यांच्या. अशा प्रकारे आम्ही वरती पोहोचलो कटराला. आतापर्यंत वैष्णवी मातेच्या डोंगराचं दर्शन झालं नव्हतं. खाली उतरलो, सुंदर निरभ्र निळ आकाश, ग्लोबल वॉर्मिंगचा कुठेही स्पर्श नसलेलं, प्रदूषण नसलेलं स्वच्छ निळ आकाश. आणि मग माझी दृष्टी उजवीकडे गेली वरती, तर एक सुंदर असं पर्वत रांगा दिसत होत्या, वैष्णवी मातेचा डोंगर, आणि त्याच्यावर पांढुरका रंग होता. मी म्हटलं हा बर्फ असेल का, आणि तो होता बर्फ, म्हणजे बर्फाच्छादित ते डोंगर रांगा होत्या. आणि ते बघूनच काही मनापासून तिथून नमस्कार केला की इथे आलोय, हेच किती काही कल्पना नव्हती. मी दिल्लीला आलो आणि अचानक दिल्लीवरनं तत्काळ मिळालं संकेतही तुला मिळत गेले खरंच, आणि तत्काळ रिझर्वेशन मिळत गेले. दिल्लीचं मिळालं, मग जम्मूचं मिळालं, आणि जम्मूवरनं आम्ही कटराला आलोय आणि समोर वैष्णवी मातेचं दर्शन होत आहे. पहाड दिसतोय, डोंगर दिसतोय, त्रिकुटा पर्वत, पहिल्यांदा दर्शन. आता होतं की आम्हाला तयारी करायची आहे. वेळ होता फक्त 24 तास आमच्याकडे, कारण अनुरागने सांगितलं की मला 24 तास माझे क्लासेस आहेत UPSCचे, तर त्याला परत जायचं, दिल्लीला परत जायचं आहे. आम्ही माहीत काही नसताना काय प्रॉब्लेम होतो, आपल्याकडे जी चाळ असते ना, तिथे त्याला एक शब्द आहे, तो शब्द आता आठवत नाहीये. अत्यंत गजबजाट, अत्यंत अरुंद गल्ल्यांमधून आम्हाला एका माणसाने पकडलं. म्हणजे तो म्हणा की चला इथे फ्रेश व्हायचं ना, माझ्याकडे चला. कुठून तरी गेलो, आतमध्ये बघितलं, अत्यंत गचाळ, म्हणजे गचाळ हाच एक शब्द आहे त्याला. तिथेच फ्रेश व्हायचं आहे. म्हणजे इथे सामान आप रख लो, अपना बॅग रख लो, दर्शन करके आ जाओ, शाम को आप लेके जाना. काय त्याने पर्ची दिली. म्हटलं इथे करायचं आहे, पण वेळ नव्हता आणि हॉटेल आम्हाला करायचं नव्हतं, आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा. तर आणि मग आम्ही तिथे फ्रेश झालो, कसं तरी बाहेर पडलो त्या अरुंद अंधाऱ्या गल्ल्यांमधून. बाहेर आल्यावरती परत उबदार सूर्यप्रकाश, थंडी वातावरण, पूर्णपणे निळं स्वच्छ आकाश, आणि समोर डोंगर रांगा, पहाड. मस्त. आता म्हटलं पहाड चढायचं आहे, रात्र प्रवास झालाय आणि आताच सुरू करायचं आपलं वर चढणं. पोटोबा करावं लागेल पहिल्यांदा. माहित काही नाही वरती काय मिळतं काय मिळत नाही. आम्ही त्या गल्ल्यामधून निघालो पुढे जायला. विचारा की वैष्णोदेवीला कसं जायचं वरती. त्यांनी सांगितलं की हा रस्ता आहे. तो पहिला शब्द कानावर पडला, तो म्हणजे यासे पहिले पर्ची निकालो पर्ची, आणि नंतर बाणगंगा गेटला जाऊ म्हणे ऑटोने. ओके. आम्ही ती पर्ची काढली. पहिला जो चौक आहे ना, त्या चौकाचं नाव आहे कटराचा मेन, त्याचं श्रीधर चौक म्हणतात त्याला. श्रीधर चौक, कारण श्रीधर नावाचे एक फार मोठी भक्त होऊन गेले वैष्णवी मातेचे. त्यांनीच वैष्णवी देवीचं खरं तर ही गुफा शोधलेली आहे त्या काळात. म्हणून श्रीधर भक्त श्रीधर असं म्हणतात त्यांना. तर त्यांचं चौक आहे तो. त्या चौकामध्ये डावीकडे पर्ची म्हणजे रजिस्ट्रेशन होतं वरती जायसाठी. आम्ही गेलो, काय विदिन अ सेकंद आम्ही गेलो, पटकन आमचं फोटो काढला, पर्ची मिळाली आमची, आणि 2 पर्च्या घेऊन आम्ही पुढे निघालो त्या गल्ल्यांमधून विचारत. मग सुंदर सकाळी 10:30 वगैरे, 9:30 10:30 वाजले असते सकाळची. आणि हॉटेलमधनं तो सुगंध पराठ्यांचा, आणि काळे चणे, काबुली चणे, तिथले चणे फेमस असतात. असे सगळे मसालेदार भाज्यांचा वास, सुगंध येत होता. म्हणजे पहिले आता प्रचंड भूक चेकायली आमची. आम्ही आत गेलो, तिथे आलू के पराठे, मुली के पराठे अशा आम्ही मस्त पैकी जेवलो दही सोबत आणि चणे. चला पोटोबा झाला, आता वरती जायचं आहे. 11 साडे 11 वाजले असतील तेव्हा आमचं चालणं सुरू झालं. काही लोक बाणगंगा गेटपर्यंत, बाणगंगा गेट आम्हाला जो शब्द कळला होता, तिथे चेकिंग होतं म्हणतात, तिथपर्यंत लोक ऑटोने जातात. आम्ही ते सुद्धा पायी गेलो.
तिथपर्यंत, कारण अनुभव घ्यायचा आणि इतकी अंगात ऊर्जा, एनर्जी, असं हे अगदी आग होती आमच्यात की जायचं पायी. आम्ही तिथपर्यंत पायी गेलो 2 किलोमीटर जे काही असतील ते, म्हणजे कटरापासून आम्ही बाणगंगा गेट जो आहे तिथपर्यंत आम्ही सिक्युरिटीपर्यंत चालत गेलो. आजूबाजूला फोटो स्टुडिओज, त्यांचे निरनिराळे असे वाघ काढलेले, गुहा केलेल्या, असं तर ते पेहराव, विविध पेहरावांचे फोटो, ते काठ्या मिळत होत्या, असं मिळत आम्ही निघालो. ओके. आता बाणगंगा चेकपोस्ट पर्यंत आलो आम्ही आणि ते दृश्य इतकं सुंदर होतं, कारण वर्षानुवर्ष ते फोटोज बघतोय आपण. हो हो शुभ्र रंगाची असं बाणगंगा हो. गेटवे आहे तो, सिक्युरिटी, आणि तिथे चेक होतं पहिल्यांदा. ते गेट बघून खूप आनंद झाला. म्हणजे कित्येक वर्षापासून हे बघतोय आपण टीव्हीमध्ये, न्यूज चॅनलमध्ये, नवरात्रात दिसायचे फोटोज, काय काय दर्शनाच्या गोष्टी, तर ते दिसताना आपण साक्षात तिथे आहोत आज. आणि त्याच्या मागे रांगा, डोंगर रांगा, आणि डोंगर रांगावरती काही कन्स्ट्रक्शन झाले आहेत, काही छोटे छोटे मंदिर आहेत, पण तिथून एक उंचावर एक मंदिर दिसत होतं. म्हणजे खालूनच गेटपासूनच, बाणगंगा गेटपासूनच वरती एक मंदिर दिसत होतं. नंतर कळलं की ते मंदिर म्हणजे अर्धकुवारी मंदिर, जिथे गर्भजून गुहा आहे. हे उंचावर एका सरळ उंच आपलं 90 खालूनच दिसतं. हो, अगदी दिसतं. आणि 90 अंशाचा तो मोठा पर्वत. अनुरागला म्हटलं की चलो आता आपल्याला चालायचं. आता आमचं सगळं सिक्युरिटी पास झाला आणि बाहेर पडलो. तिथून सुरू झाले घोडेवाल्यांचा सगळे अंगावर येणं की घोडा करणार. म्हटलं घोडा तर करायचाच नाहीये. पण असते. हा, डोली असते, घोडेवाला असतो, पिठ्ठू असतो, अगदी एक माणूस मिळतो जो तुमच्या सोबत चालेल आणि तुमच्या पाठीला फक्त हात असा देईल, फक्त पाठीला सपोर्ट करायला. म्हणजे कारण कंबर आणि पाठ दुखते माणसांची चालताना. तर ते सुद्धा ते लोक मिळतात सोबत आणि ते गप्पा करत असतात. आम्ही निघालो पुढे. घोडे प्रचंड मस्त घोडे आहेत तिथे, उंच घोडे असतात. आणि घोड्याची लीद लोकांना आवडत नाही, मला सगळंच आवडतं. मला घोड्यांच्या लिदीचा पण वास आवडतो. आणि आम्ही पुढे निघालो चालत, फोटोज काढले. आणि तेव्हा नोकियाचा फोन होता आमच्याकडे, कीपॅडचा फोन होता. कॅन यू इमॅजिन? तो 2014 ची सुरुवात, फेब्रुवारी महिना. त्यात आम्ही एकदम बेसिक गंमत म्हणून फोटो काढले आणि चालत गेलो. आम्हाला टार्गेट होतं की रात्री कसे करून परत यायचं आहे, संध्याकाळीच परत यायचं आहे. 11:30 सुरुवात करतोय, काही कल्पना नाहीये किती दूर जायचं, किती वेळ लागणार. गेलो, पोटामध्ये पराठे, दही, चणे, सुस्त अंग, पूर्ण आळस यायला लागला, झोप यायला लागली. पहिल्यांदाच आमची विकेट गेली, धडाधड विकेट आमच्या पडत होत्या. शेवटी मिडल स्टेजवरती आलो, म्हणजे आमचा मिडल बॅट्समन आला आणि म्हटलं की नाही आता आपलं प्लॅनिंगनं जायचं आहे. खाली मारुतीचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही, पुढे निघालो पायी चालत. अवस्था तर एकदम डाऊन झालेली. समोर अर्धकुवारी माता खुणावते की चला या वर. पुढे गेल्यावर आम्हाला दिसलं बाणगंगा, म्हणजे एक नदी वाहते, एक प्रवाह आहे, गार पाण्याचा प्रवाह असो. खाली मुलं काही स्नान करत होते, माणसं स्नान करत होते. बाणगंगा म्हणजे काय? जिथे देवीने बाण मारला तहान लागल्यामुळे किंवा म्हणून तिथे गंगा उत्पन्न झाली असं म्हणतात, म्हणून ते बाणगंगा. आणि याच प्रवाहामध्ये देवीने आपले केश धुतलेत, म्हणून त्याला काही लोक बालगंगा सुद्धा म्हणतात. अच्छा. पुढे गेलो तर चरण पादुका स्थान आलं 1.5 किलोमीटर नंतर. बाणगंगा गेट पासून 1 किलोमीटर, बाणगंगेपासून 1.5 किलोमीटर चरण पादुका, जी देवीची चरण पादुका आहेत. दर्शन केलं, पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आम्हाला परत आता अर्धकुवारीला जायचं आहे. अर्धकुवारीला पोहोचलो शेवटी. हा 6 किलोमीटरचं अंतर आहे कटरापासून, म्हणजे बाणगंगा गेट पासून. देवीचं दर्शन. आता तिथे देवीचं मंदिर नाहीये, जिथे अर्धकुवारी आहे, फक्त दिसतंय वरती, पण ती गुहा आहे. त्याला म्हणतात गर्भजून गुहा. देवीने, वैष्णवी मातेने तिथे 9 महिने किंवा काही वर्ष तिथे साधना केली, ध्यान केलं, म्हणून त्याला. आणि असंही म्हणतात की वैष्णवी मातेने तिथे मानवी रूपात अवतार घेतला, एक मानवी रूपातला, म्हणून त्याला गर्भजून गुहा म्हणतात. देवी त्या गुहेतून बाहेर आली 9 महिन्यानंतर, म्हणून त्याला गर्भजून गुहा म्हणतात. म्हणजे असंही म्हणतात की देवीने तिथे मानवी अवतार घेतला पहिल्यांदा, म्हणून ती गर्भजून गुहा. तिथे आता खूप रांग होती लोकांची, प्रचंड गर्दी होती. आम्हाला वाटलं इथे दर्शन करू, काही अंदाज नाही ना, आम्ही चाललोय, फक्त मोकाट फिरतोय, चालतोय सुसाट. पोहोचल्यावरती तिथे खायला भरपूर आहे. आम्हाला तिथे खायला फार आवडत, सुचतच ना ह्या गोष्टी.
तर म्हटलं पहिले खाऊ नये, पहिले दर्शन करू. मग कळलं की इथे 12 तासाचं वेटिंग आहे. तिथे स्लॉट दर्शन मिळतात. ते पर्ची, ती वेगळी पर्ची काढावी लागते बरं. की तुम्हाला या तासानंतर दर्शन मिळेल. ते दर्शन 12 तासानंतर होतं. आम्हाला 12 तासात खाली निघायचं हो होतं ना. दिल्लीला परत. बाहेरून साष्टांग लोटांगण घातलं गुहेला आणि नमस्कार केला आणि निघालो. पण इच्छा तेव्हाही होती यार, गर्भजून गुहा काय असते, आपलं दर्शन करायचं आहे. ती मनात इच्छा खूप आतमध्ये मनात होती. परत आमचा पुढचा रस्ता सुरू झाला. आता इथून पुरातन रस्ता मी सांगतोय. आता इथे 2 नवीन रस्ते तयार झाले आहेत, ते आपण नंतर बोलू. आता हा पुरातन रस्ता म्हणजे वैष्णवी माता कटरावरनं श्रीधर स्वामी जे होते त्यांच्या घरून, ही कथा सगळ्यांनाच माहिती हो, हो. आहे. ते भैरवनाथ मागे लागले, त्रास देऊ लागले, म्हणून माता अशी वरवर पुढे गेली. डोंगरावरती गेली. तर आता मातेने गर्भजून मधून बाहेर रस्ता घेतला, एक दुसरा रस्ता घेतला, तो थोडा उंचावर आहे. बरं. त्या रस्त्याचं नाव आहे हातीमत्था. हाती म्हणजे हत्ती आणि मत्था म्हणजे माथा. So असा माथा कसा उंच असतो ना हत्तीचा, तर तो असा उंच रस्ता आहे, म्हणून त्या रस्त्याचं नाव दिलंय हातीमाथा. आणि आम्हाला फुल दम लागला तिथे. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे. आम्ही जेव्हा गेटमधून पार केलो खाली बाणगंगेवरनं, तेव्हा मी अनुरागला एक मनापासून चॅलेंज केलं. म्हटलं आपण कुठेही न दर्शन होईपर्यंत देवीचं कुठेही थांबायचं नाही. कंटिन्युअस चालायचं. कुठे थांबायचं नाही असं नाही म्हणालो, कुठेही बसायचं नाही. ओके. आपण हवं तर थांबू शकतो, उभं राहून आराम करू शकतो, पण बसायचं नाही. बूड टेकवायचं नाही जोवर वैष्णवी माता दर्शन देत नाही. आणि जो मुलगा जो इथून तिथे सुद्धा शेजारी जायला 100 मीटर सुद्धा जातो, गाडी काढतो, तोही हो म्हणाला. सो आम्ही दोघंही न थांबता 6 किलोमीटर वर आलो गर्भजून गुहेपर्यंत. अर्धकुवारी दर्शन केलं बाहेरून आणि सांजी छत म्हणजे हातीमत्थावरून आम्ही पुढे निघायला लागलो. आता दम प्रचंड लागला. त्रास, बसायची इच्छा व्हायची, पण बसायचं तर नाहीच आहे. आराम नाही करायचा आहे. देहाला आराम नाही जोवर देवीचा आशीर्वाद नाही. आणि पुढे गेलो एकमेकांना. आणि कधी मग सोबत असायचो, बोलणं गप्पा व्हायच्या. कधी तो पुढे, कधी मी पुढे असायचो. घोडे प्रचंड, इकडून तिकडून घोड्यांची लीद पडते आहे. घोड्यांचा वास येतो आहे आणि लोक जय माता आधीचा जयघोष करत आहे. खूप लोक, गर्दी होतीच तशी बऱ्यापैकी. आम्ही पट्टी घेतली तिथे विकत, फुल बांधून, फुल माहोल म्हणजे तसा तयार झाला. माहोल फुल तामझाम मध्ये आम्ही निघालो. थंडी तर काही वाजत नव्हती. थंडी होती पण चालतो इतका की थंडीचा काही संबंधच राहिला नाही. आम्ही मग सांजी छत पर्यंत पोहोचलो. सांजी छत म्हणजे सांची छत व सांजी छत काही म्हणतात, जिथे हेलिकॉप्टर्स येतात ते दिसतं. आता हातीमत्था रस्ता म्हणजे अर्धकुवारी टू सांजी छत हा रस्ता कठीण आहे चालायला. एकदा सांजी छतला पोहोचलो की मग सपाट रस्ता आहे देवीच्या गुहेपर्यंत. त्याला म्हणतात भवन, हे नाव आहे तिथे. भवन म्हणजे देवीची गुहा, देवीचं दर्शन. मग हे जे शेवटचे 4 किलोमीटर आहे ते जास्त त्रासदायक नाहीये, सरळ आहे. आम्ही प्रचंड वेग वाढवला. वाजले होते 4, 4:15 घड्याळ. तुम्ही थांबला नाहीत, कुठेही बसलो नाही. थांबायचं होतं त्या बारला धरून, दम घ्यायचो, श्वास जरा नीट करायचो आणि परत चालणं सुरू करायचो. 4:30 वाजता आम्ही, असं वाटतं की 4, 4:15 आम्ही वर पोहोचलो. आणि आता चालतोय ना, त्याचे डोंगर रांगा वर दिसतात आहे, त्या हळूहळू आपण त्यांच्या वर पोहोचतोय ना. उंचावर आहेत पण एक अंतर कमी होत आहे. जे सुरुवातीला अगदी उंचावर, आता ते इथपर्यंत आले आमच्या. तिथे पोहोचलो आणि देवीचं भवन दिसलं पहिल्यांदा. जे दर्शन, जे फोटो टीव्हीतनं, न्यूज चॅनलमधनं, मासिकांमधनं बघतोय, जे वर्णनं ऐकल्या लोकांकडनं, ते भवन दुरून दिसलं की डोंगर रांगांमध्ये एक छोटंसं असं भवन, दुरून छोटंसं दिसणारं, शुभ्र रंगाचं. आतमध्ये गेलो. खाली तिथे आम्ही काठी पण घेतली नव्हती तेव्हा. आम्ही बिना काठीने आम्ही चालत होतो. तिथे खाली गेलो. तिथे आम्हाला सगळं लेदर, तुमचा बेल्ट असेल चालत नाही, वॉलेट चालत नाही, सर्व वस्तू आम्ही खाली गेलो. तिथे लॉकर सिस्टम आहे, तिथे खाली गेलो, सगळं ठेवलं, हे सगळं विचारत. आणि दर्शनाला तयार झालो पूर्णपणे, रिकाम मनाने, रिकाम्या काही वॉलेट सुद्धा न ठेवता पुढे गेलो. वरती परत पायऱ्या चढल्या, लॉकर खाली असल्यामुळे, आणि दर्शनाला लागलो लाईनमध्ये. 4:30 वाजले होते. म्हटलं पटापट दर्शन करायचं आहे, थकलोय आता प्रचंड. आणि आत गेलो. मग तो काय रस्ता, जो काय असेल तो, पायऱ्या शुभ्र. आता असं वाटतं की कधी देवीचं दर्शन होईल. एक वेळेस वाटत आपण, म्हणजे एक वेळेस विचारत होता आपण इथे पोहोचलोय,
3 दिवसापूर्वी डोक्यात विचारही नव्हता वैष्णवी मातेचा. हो ना. आणि 72 तासात आपण इथे पोहोचलो. बदललं होतं. सगळं बदललंय सकारात्मकरित्या. हो. एक असा रस्ता लागला, तिथे सगळे लोक पुढे जात होते आणि उजवीकडे बघितलं, एक गुहा दिसली मला. पिवळ्या रंगाचं असं बाहेरून थोडंसं दिसत होतं. अशी मस्त गुहा. कुठली होती गुहा मग ती? ती त्या गुहेला सजवलं होतं. हार लावले होते, सुंदर तिथे नक्षीकाम केलं होतं, म्हणजे असं बाहेरून त्यांनी लावलं होतं. तिथे 2 मोठ्या समया लावल्या होत्या गुहेच्या मुखापाशी आणि त्या तेवत होत्या. तिथे पोलीस उभे होते 2. मी बाहेर थोडं थांबलो आणि मग मला आठवलं की जुन्या चित्रपटांमध्ये किंवा जुन्या काळात ही देवीची मूळ गुहा आहे. हो. अच्छा. इथून लोक दर्शनाला जायचे. एक पिक्चर पण आता अक्षय कुमारचा, त्यात तो दाखवला जाताना आतमध्ये. हो. एक राजेश खन्ना आणि शबाना आझमीचा मूवी होता, त्यातला फेमस गाणं आहे चलो बुलावा आया है माता ने बुलाया है. हे जे गाणं आहेत ना, ते सर्व त्या गुहेतून जातानाचा प्रवास दाखवलाय. शूट भलेही खोटं असेल पण मूळ गुहा ती आहे. आणि मला इतकं वाईट वाटतं, आता माझ्या डोक्यात तेच होतं की मूळ गुहेत न जायचं आपल्याला. मी पण ते सगळं बंद केलं होतं आणि बाहेरून मी म्हटलं, असं खुणेने दाखवलं. तो म्हणे आगे जाओ. तिथून मग एक सरळ एक टनेल बोगदासारखा सरळ रस्ता दर्शन करायला लोकांना. पण ती गर्भजून गुहा, माझं मन अडकलं होतं खाली. आणि इथे देवीची मूळ गुहा जी उजवीकडे दिसते आहे, सुशोभित केलं आहे. म्हटलं कधीतरी दर्शन होईल ह्या मूळ गुहेतून. आणि मग आम्ही परत सरळ पुढे गेलो, एक बोगद्यासारखं आतून दर्शन घेतलं. आता कळत होतं की कुठल्याही सेकंदाला देवी माता दिसणार आपल्याला. पुढे गेलं, सगळे पुढेचे लोक असे टर्न होऊन दिसत होते, नमस्कार करताय. आता मी मागे आहे, थोडं पुढे पुढे जातोय. आणि शेवटी ती काळ्या रंग अशी डार्क गुहा, खडक असलेलं पूर्ण ती गुहा दिसली. आतमध्ये होतो आणि समोर देवीचे 3 रूप. निर्गुण निराकार रूप. कारण तिथे देवीची मूर्ती नाहीये, एक साकार मूर्ती नाहीये, सगुण मूर्ती नाहीये, ते निराकार रूप आहे देवीचं. आणि त्या पंडितांनी सांगितलं मला, मुलांना प्रत्येक जण सांगायचं तो तिथे, ही महाकाली, मधली वैष्णवी देवी आणि ही महासरस्वती. जे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हीच वैष्णवी माता. त्यातही मधली जी देवी आहे, मधलं जे पिंडी आहे, ती म्हणजे वैष्णवी माता. असं ते दर्शन आमचं पूर्ण झालं. काही सेकंद आम्हाला त्यांनी उभं राहू दिलं आणि म्हणे चलो असं पुढे व्हा. त्यांनी एक कॉईन दिलं आम्हाला, तिथे नाणं दिलं खरं तर. आणि मनापासून दर्शन केलं. जो काही नैवेद्य आणला होता तो दिला, दर्शन देवीला दाखवला. आणि डोळ्यात जितकं साठवता येईल तेवढं दर्शन साठवलं मनात रूप. आणि टर्न होता होता सुद्धा मागे वळून बघत प्रयत्न केला की दिसेल देवी परत. आणि दिसून मी बाहेर आलो. चेहरा त्याच्या आधी कोणी ते डोक्यावर मला टिळा लावला आणि दोघंही आनंदी. विचार नाही केला काल रात्री कसा प्रवास केला हे आम्हाला माहिती आहे, तेवढ्या याच्यामध्ये स्लीपर कोचमध्ये. आणि आज देवीने दर्शन घडवलं, वैष्णवी मातेचं दर्शन झालं. दर्शन करून आलो. तिथे खाली एक महत्वाचं मंदिर आहे. आम्ही आनंदी, खूप खुश तर प्रचंड होतो. खाली एक खूप इम्पॉर्टंट मंदिर आहे, म्हणजे शिवाचं मंदिर. ती पण एक गुहेत आहे. आणि बरेचसे लोक ते विसरतात खाली जायला. दर्शन करून बाहेर येतो ना आपण, तेव्हा खाली गुहेमध्ये खाली जायचा एक मार्ग आहे. आम्ही तिथे पण गेलो. तिथे पण एक गुहा आहे छोटीशी, अशीच वैष्णव मातेसारखीच गुहा आहे. तिथे शिवलिंग आहे. तिथे पण एक जिवंत झरा आहे पाण्याचा. आणि तिथे पण एक पाणी, जिवंत झरा, पाणी तिथे एका टाक्यात ते जमा करतात. ते दर्शन केलं आणि तेव्हा कळलं की थंडी किती वाढली आहे. 5:30 वाजले होते आम्ही दर्शन होईपर्यंत. आणि गार पाणी, सगळे ओलावा असल्यामुळे पाण्याचा. दर्शन करून वर गेलो. आता म्हटलं आता बसूयात. कळतंय का, आम्ही 11 वाजून बसलो नाहीये. आता आम्ही जिथे खाली बसणार तेव्हा अनुरागला म्हटलं की थांब. असं म्हणतात की भैरवनाथ दर्शन केल्याशिवाय देवीचं दर्शन होत नाही. आपण म्हटलं भैरवनाथ दर्शन नंतर बसूयात, असं नसतं, बूट टेकवूयात म्हटलं आता. तो म्हणे आता नाही शक्य. म्हटलं यार 2 किलोमीटर जायचं आहे. हे 13 किलोमीटर आहे. कटरावर म्हणजे बाणगंगावरून मातेचं भवन दर्शन, देवीची गुहा 13 किलोमीटर. आणि वरती 2 किलोमीटर भैरवनाथ. तो म्हटलं यार 2 किलोमीटर जायचं आहे, आपण जाऊयात. परत दोघंही आम्ही निघालो. भैरवनाथांचा मार्ग पकडला. पण भैरवनाथाचे जे 2 किलोमीटर आहेत ना, ते खरे 5 किलोमीटर सारखा त्रास होतो. कारण ती खूप खडी चढाई आहे. भैरवनाथांची खडी चढाई म्हणजे अगदी तो जो रस्ता आहे चढ, तो खूप स्टीप एकदम. तो एकदम चढाव आहे त्याचा. आम्ही परत पायी निघालो. घोडा तर करायचाच नाही. आणि झालं काय होतं ना, आम्ही
जे काही तरुण मुलं मुली घोड्यावरनं येत होते आमच्यासोबत, आम्ही दोघंही त्यांना त्यांची गंमत उडवत होतो, नावं ठेवत होतो की यार एवढे तरुण असताना तुम्ही घोड्याने प्रवास करताय, घोड्यावर जाताय, पायी चला आमच्यासारखे. हा माज होता. हा मी परत सांगतोय, हा माज कुठे होता आमच्या मनात, डोक्यात. कारण तुमचं यंग होता ना तुम्ही तेव्हा. आताही आहोत. पण आम्ही वर गेलो, पोहोचलो. प्रचंड त्रास झाला वर पोहोचेपर्यंत आणि घनदाट जंगल लागलं आजूबाजूला. भवन पासून वरती भैरवनाथाला जाताना घनदाट जंगल आहे. आम्ही परत दम लगा के हैशा करत वर चढत गेलो. पाण्याची साधनं, प्यायला कॉफी वगैरे सगळं होतं तिथे अवेलेबल आहे. वरती आता हा खरं तर बरेचदा लोक काय म्हणतात की भैरवनाथाला जाऊच नाही आपण. झालं ना देवीचं दर्शन. यातले लोक काही आस्तिक असतात, काही लोक फक्त सोबत कोणाच्या तरी आला आहेत म्हणून आले आहेत. अनुराग म्हणत होता की कशाला जायचं वर, पण दोघांनी वर जावं. एकतर आस्तिक आहात तर जायलाच पाहिजे, भैरवनाथ दर्शन करायलाच पाहिजे. पण जर तुम्हाला सृष्टी सौंदर्य घ्यायचं असेल तर नक्की जा भैरवनाथाला. ते का आता मी सांगतोय ते, कारण जेव्हा मी वर गेलो ना, ज्या डोंगर रांगा आम्हाला वरपर्यंत खालून दिसत होतात, त्या डोंगर रांगा आपल्या डोळ्यापुढे येतात. वाव. म्हणजे सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे का हा भैरवनाथ? वरचा पॉइंट, सगळ्यात उंचावरचा पॉइंट भैरवनाथ पॉइंट, भैरवनाथ शिखर. आणि जेव्हा भैरवनाथ शिखराला असं एक एक पायरी नाही चढवून चढाव चढत चढत आलो आणि सगळे आवाज सुरू होता तिथला, घंटानाद, आणि तिथले एक वेगळे मंत्र सुरू होते, पूजा सुरू होती कदाचित त्यांची. आणि भैरवनाथांचं आम्ही दर्शन घेतलं. तिथे गंडा वगैरे बांधला. म्हणजे आता आमचं वैष्णव माते दर्शन पूर्ण झालंय. आम्ही भैरवनाथांच्या जवळ पोहोचलो. तिथे धुपाचा प्रचंड सुगंध सुटला होता. धूर म्हणजे धूप होतं, बेसिक धूप. तिथे गंडा, म्हणजे अगदी देवीचं वातावरण वेगळं आणि भैरवनाथांचं वातावरण एकदम वेगळं, अपोजिट ना एकदम. पूर्णपणे. शेंदूर फासली भैरवनाथांची मूर्ती आहे तिथे. त्यांनी गंडा वगैरे बांधला, आम्हाला नमस्कार केला. म्हटलं आमची मनापासून धन्यवाद की आमची यात्रा पूर्ण केली. भैरवनाथ हे उदाहरण आहे की वाईट व्यक्ती सुद्धा देवाच्या भक्तीमुळे किंवा देवाच्या आशीर्वादामुळे किती बदलू शकते. ओके. कारण भैरवनाथ हे वैष्णवी मातेला त्रास देत होते, त्यांच्या मागे मागे येत होते ते. आणि म्हणून शेवटी मारुती रायाने वैष्णवी मातेच्या भवनाचं रक्षण केलं, गुहेचं. आणि शेवटी वैष्णवी मातेने बाण मारला आणि भैरवनाथांचं जे मुंडकं आहे, शीर आहे, ते शीर वरती जाऊन पडलं, भैरवनाथ शिखरावरती. आणि मग त्या शिरानेच माफी मागली देवीची आणि म्हटलं की मला माफ कर, मी इतका त्रास दिला, पण लोक मला उद्या कायम एक नकारात्मक समजतील, म्हणून तूच माझ्यावरती कृपा कर. मग देवी म्हणाली की माझं दर्शन केल्यानंतर जोवर तुझं दर्शन होणार नाही वरती जाऊन, तोवर ही यात्रा, माझीच यात्रा पूर्ण होणार नाही लोकांची, भाविकांची. म्हणून मग भैरवनाथांचं आपण दर्शन घेतो. हे सुद्धा स्थान खूप महत्वाचं आहे. धार्मिक दृष्ट्याही आणि सगळ्यात महत्वाचं सौंदर्य दृश्य, सृष्टी सौंदर्याच्या. निसर्ग बघायचा असेल खरा तर तिकडे खूपच सुंदर निसर्ग आहे. आता आम्ही दर्शन केलं ना, आता उजवीकडे आम्ही बघितलंच नव्हतं. आम्ही खाली बसलो, 8-7 तास जे चाललो आम्ही बसलो, 5 मिनिटं आराम केला, उठलो आणि उजवीकडे लोक सगळे उभे होते, फोटो काढत होते. आणि अफाट सृष्टी सौंदर्य, अफाट ते दृश्य होतं. तिथे असं लोखंडी एक प्रकारचं रेलिंग केलंय, तिथपर्यंत गेलो आणि खाली बघितलं तर वैष्णवी मातेची भवन म्हणजे गुहा दिसते. गुहेचं भवन दिसतं पांढऱ्या रंगात. आपण अनेकदा जे फोटो बघतो तो हा फोटो, की अवतीभोवती डोंगर रांगा आणि खाली मातेचं भवन मध्ये, आणि वरती आपण भैरवनाथावरून बघतोय. खूपच सुंदर जागा आहे भैरवनाथांची. तिथे नॅचरली आम्ही फोटोज काढलेत. काही वाजले होते 5:15-5:30, सूर्यास्त होत होता. आम्ही सुंदर सूर्यास्त बघितला. सूर्यास्त जो जम्मू शहराकडे चालत होता आणि तावी नदीशी वरून नागमोडी तावी नदी दिसत होती उंचावरनं, शिखरावरून गाव अशी शहरात चाललेली आहे. आणि पलीकडे सूर्यास्त होतोय. त्या सूर्याचा मावळता जो केशरी प्रकाश त्याच्या पसरला होता. त्या नागमोडी नदीवरती जो प्रकाश दिसत होता की दिसतोय तावी नदीवरती, किंवा जी कोणती नदी असेल तेव्हा ती. मागे भैरवनाथांच्या मागे सुद्धा एक मोठं शिखर आहे उंचावर, जे त्रिकुटापैकी एक त्रिकुट, एक त्रिशूल म्हणतो ना आपण, एक शूल, त्यातलं एक ते शिखर होतं. तर मी विचार केला, म्हटलं पश्चिमेकडे जर शहर दिसतंय म्हणजे पूर्वेकडे इथून सूर्योदय होत असेल, इथला सूर्योदय किती सुंदर असेल आणि हा कधी आपल्याला बघता येईल का. त्यासाठी रात्रभर थांबावं लागेल हाही विचार आला. असे विचार मनात येत आम्ही
खाली जायचा सुरू केलं प्रयत्न, आता म्हणजे विचार केला. आणि आम्ही सांगतोय, म्हणजे मी सांगतोय की इतकी थंडी किती वाढू शकते, जे दर 2-2 मिनिटांतर थंडी वाढत होती. बापरे. आता अशी वेळ आली की आपण थांबूच शकत नाही. मी म्हटलं अनुराग फोटो काढूयात, एक फोटो काढूयात. आणि सूर्यास्त झाला ना, लाईट्स लागले सगळीकडे. हो. तर वरती खालून ते भवन इतकं सुंदरच होतं. घंटानाद सुरू झाला, देवीची आरती सुरू झाली खाली, आम्ही वरून बघतोय सर्व. आणि मग ते आतापर्यंत हिरवे आणि थोडेसे गोल्डन, म्हणजे सोनेरी पर्वत होते ना, कारण फेब्रुवारी महिना आहे, सगळं हिरवळ तर संपली होती. तर आता ते पर्वत रांगा जे आहेत त्या अंधार काळ्या काळ्या होत गेल्या. तोवर आम्ही तिथे थांबलो, आम्ही थंडी सहन करत. देवीचं असं गुलाबी रंगाचे लाईट्स दिसत होते आणि खाली आरती आम्ही वरून थोडी अनुभवली. आणि आता म्हटलं आता लवकर खाली जायचं आहे. अनुराग मागे लागतो की गाडी बस पकडायची, आपल्याला जायचं आहे, दुसऱ्या उद्या माझा क्लास आहे म्हणे. ओके. आम्ही जे निघालो, आता काय आम्हाला काय वाटलं की परत त्याच रस्त्याने खाली जायचं भवनला, कारण वर आलोय ना मी. मग तिथून कळलं की खाली भैरवनाथावरूनच खाली जम्मूचा रस्ता आहे, म्हणजे कटराचा रस्ता आहे. जम्मूचा नाही, कटराचा रस्ता आहे, म्हणजे पलीकडेच रस्ता आहे त्याचा. आम्ही खाली निघालो, तिथे असे खूप ड्रम वाजवणारे लोक असतात, ते सुद्धा एक माहोल क्रिएट करतात आपण चालताना. आणि ते आपल्या एक प्रकारचा उत्साह येत असतो त्यांना, ते पैसे त्यांना द्यायचे काहीतरी. आम्ही इतक्या वेगाने खाली आलो, आम्ही धावत निघालो, थांबलो नाही. म्हणजे वरून 1.5 तासात आम्ही खाली होतो. 15 किलोमीटर जे असतील ते आम्ही 1 ते 1.5 तास आम्ही खाली धावत, न थांबायचंच नाही म्हटलं मध्ये. परत शहरात आलो, कटरा शहरामध्ये. आता टेन्शन होतं की ते जागा शोधणं, आपली बॅग पुढे ठेवली आहे, कारण ती पर्ची, त्यावर आम्हाला काहीच सुचत नव्हतं कुठे आहे. खूप माहिती इकडे तिकडे विचारल्यानंतर, बरं एक महत्वाचा प्रॉब्लेम असतो, आपले फोन काश्मीर किंवा जम्मूमध्ये फोन बंद होतो. तो फोन बंद झाला आमचा, आणि त्याच्यामुळे आमचा फोन बंद आहे. कोणाला तरी विचारतो, कॉन्टॅक्ट नाहीये. तर तू एवढा असा तुझा अनुभव, आता तुम्ही खाली उतरलात, मग शेवटी तुम्हाला ते हॉटेल सापडलं का नाही जिथे तुम्ही तुमच्या बॅग्स ठेवल्या होत्या? खूप प्रयत्नानंतर मिळालं ते. एकदा जर सापडलं, आम्ही बॅग घेतल्या आणि बाहेर आलो. आणि हरियाणा रोडवेजची बस लागली होती, ती दिल्लीला चालली होती. आम्ही, आणि गर्दी काही नव्हती कटरावरून, आम्ही फक्त दोघंच होतो. आम्ही बसलो आतमध्ये, आडवं झोपलो अख्ख्या सीटवरती, ट्रिपल सीट जसं त्यावर. सकाळी कधीतरी जाग आली मला, आणि इतक्या वेगाने तो गाडी चालवत होता की असं मी कंटिन्यू बारला धरून असं गाडी व्हायची आम्ही सतत. सकाळी जेव्हा जाग आली, अजूनही ते दृश्य अजूनही आठवतं, माझी व्हिज्युअल मेमरी स्ट्रॉंग असल्याने. बाहेर काळाशार रोड हायवे, बाहेर काळाशार हायवे, धुकं प्रचंड, आणि त्यात गाड्या जात आहेत. इतकं सुंदर दृश्य होतं. सकाळचं 6-6:30 वाजले असतील, आणि आम्ही दिल्लीला पोहोचलो. तो त्याच्या क्लासला गेला. मला दुसऱ्या दिवशीचं परतीचं रेल्वेचं तिकीट मिळालं, आणि माझी ती यात्रा पूर्णपणे सुंदर झाली. मस्त. तर आता तू जसं सांगितलंस की तू 6 वेळा गेलास, मग पुढच्या 5 वेळा जेव्हा तू गेलास त्यावेळेस तुला काय अनुभव वेगळे आले, का सेम अनुभव असे आले? देवी कशी इच्छा पूर्ण करते असं पण एक उदाहरण देता येईल. झालं की 2014चा फेब्रुवारी महिना होता. 2015 फेब्रुवारी महिन्यात मी परत गेलो. काही प्लॅन नव्हतं तेव्हाही, नाही जसा बुलावा आया तसा तू तसंच झालं. आणि फेब्रुवारी महिन्यात मी गुडगावला गेलो होतो कामासाठी. गुडगाववरून मी तिकीट रिझर्वेशन केलं होतं, पुराणी दिल्लीचं शालिमार एक्सप्रेस, परत तीच. मला निघतानाच थोडा उशीर झाला. मेट्रो पकडली मी गुडगाववरनं, पिवळ्या येल्लो लाईन असते ती, तिथनं आलो. आणि पुराणी दिल्ली मी बघत होतो की लवकर येऊ दे, तरी मेट्रो फास्ट जात होती. मी उतरलो बाहेर आणि धावत निघालो जुन्या दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला. लाल रंगाची, असंच गेरुवा रंगाची ती बिल्डिंग आहे जुनी. आतमध्ये गेलो, सगळे बॅग चेक करताय, त्यात उशीर होता. आणि उशीर झाला. जेव्हा पोहोचलो, ज्या काही प्लॅटफॉर्म नंबर असेल, गाडी नुकतीच गेली होती असं कळलं. इतकं वाईट वाटलं. पहिल्यांदा गाडी मिस होण्याचं दुःख काय असं ते मी अनुभवलं. शालिमार एक्सप्रेस गेली होती मला सोडून. आता काय करायचं म्हटलं, वैष्णोदेवीला जायची तर इच्छा होते मला. मी बाहेर आलो तेव्हा तिथले काही जसं नाही एजंट ते आवाज देत होते की कटरा 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 करणारे परत, किंवा जम्मू जम्मू. मी म्हटलं जायचं का? आणि तेव्हा मला मग मी ठरवलं की जायचंच. तेव्हा मला दिल्ली के ठग जे म्हणतो आपण, मूवीमधून ऐकलंय की दिल्लीमध्ये
पहिली व्यक्ती जी फसवतेस तुम्हाला हो, तो अनुभव मिळतोच प्रत्येकाला. तो मिळाला तिथे. मी तिथे गेलो एका दुकानात, आता रॅन्डम दुकानात जिथे ट्रॅव्हल्सचं की म्हणजे जम्मूला जायचं आहे हो. तिथे गेलो. तो माणूस हा आ जाइये त्याने सांगितलं जे तिकीट जितकं असेल ते बार्गेन केल्यानंतर तिसरा पार्ट सांगितला, म्हणजे 3,000 सांगितले असेल तर 1,000 वरती दिले किंवा 800-700 वर त्यांनी मला दिलं. तो म्हणा की आत्ता गाडी तयार आहे, फक्त तुमची सीट बाकी आहे. आणि तेव्हा वाजले होते 3:30ची ट्रेन होती शालिमार एक्सप्रेस. 4:30 वाजले असतील जास्तीत जास्त. तो म्हणा की 5 वाजता निघून जाईल, 4:30ला इथे गाडी निघेल, आत्ताच ठरवा. माझी जेव्हा शेवटची माझी गाडी सोडली दिल्लीने, माझ्या गाडीने जेव्हा दिल्ली सोडली तेव्हा रात्रीचे 11:30 वाजले. बापरे. कुठलीही गाडी लागली नव्हती, तयार झाली नव्हती. नुसते फसवतात हे लोक. बापरे. दिल्ली के ठग हे जे म्हणतात, ती संकल्पना हो, आहे, आला त्याचा. तो मी अनुभवलाय. आणि मी माहिती विचार केलो की पुराने दिल्ली में जाएगा, लाल किल्ले के पास गाडियां मिलेगी वगैरे असे सगळे सांगत होते. मी तर लाल किल्ल्याजवळचं हे कुठेतरी एक शोधलं होतं. आणि रात्री 11:15 वाजता आम्ही निघालो. तीच गाडी निघाली. नाही, आमची ट्रॅव्हल्स होती ना. एक ट्रॅव्हल्सची दुकानं खूप असतात. ओके. लाल किल्ले के पास असं की ते ओरडत असतात. तिथे खूप बचावून राहायचं असतं ना. तिथे चोर बाजार आहे, एकतर लाल किल्ल्याच्या जवळ चोर बाजार आहे, दिल्लीचा फेमस चोर बाजार. सो तिथे खूप नीट राहायचं असतं. आपण आपले काही कोणाचं हा सगळं हे सगळं मी मला थोडा 1 वर्षाची जरा हुशारी आली होती वर्षभरात 2015. कॉन्फिडन्स वाढला होता तो. हा. रात्री 11:15 वाजता निघाली. कधीतरी ती निघाली गाडी. हायवे नंबर 1 पकडला, काश्मीरला जायचं, म्हणजे श्रीनगर जो हो. नंबर 1 जातो दिल्लीवरनं. आणि आमची गाडी परत पंजाब लागलं. आणि रात्री 1:30-2 वाजता मी बघतोय बाहेर गाडी थांबली होती. एक पंजाबचा 6 फूटचा वर असेल तो माणूस, पोलीस कमिशनर वगैरे होता, पगडी एकदम. आणि तो सगळं दरडावून विचारत होता कुठे जात आहे. सगळं चेकिंग सुरू होतं, कारण हा सगळा थोडा नाजूक भाग आहे ना पंजाबचा आणि पाकिस्तान बॉर्डर. सेन्सिटिव्ह आहे अगदी. अत्यंत नाजूक भाग, संवेदनशील भाग. हो हो हो. सो मग हे सगळं बघत रात्री 2:30-3 वाजता बाहेर प्रचंड थंडी. परत सकाळी जम्मूला पोहोचलो. जम्मूला पोहोचल्यावरती तिथे मी परत कटराला गेलो. ह्यावेळेस अनुराग नव्हता, त्याची आठवण येत होती मला. आणि 15 फेब्रुवारी, मला का आठवतं ही तारीख, हा दिवस होता 10 ते 12 फेब्रुवारीला. 15 फेब्रुवारीला वर्ल्ड कपची भारत पाकिस्तानची मॅच होती, 2015 वर्ल्ड कप. त्यामुळे माहोल सुरू झाला होता 15चा वर्ल्ड कपचा. ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप होता तो. सो एक वातावरण क्रिएट झालं होतं आधीच. सो मला डोक्यात होतं की दर्शन करून पटकन मला परत जायचं आहे घरी, कारण मॅच बघायची आहे 15 फेब्रुवारीची. तो मग मी परत कटराला पोहोचलो. कटराला आता मागे तर आम्ही ते बकवास भयंकर जागेत राहिलो होतो. त्यावेळेस मी थोडा अभ्यास केला होता. माझ्याकडे स्मार्टफोन आला होता, थोडासा अभ्यास, गुगल टेक्नो सवी जरा झालो होतो त्या पिरियडमध्ये. जसं वैष्णोदेवी श्राईन बोर्ड आहे, म्हणजे त्यांचं असं ना संस्था, त्यांचीच एक निहारिका नावानी एक बिल्डिंग आहे जिथे डॉर्मेट्री आहे, स्वच्छ डॉर्मेट्री. मग मला डोक्यात होतं, सगळे उतरल्या थंडीचे दिवस, फेब्रुवारी महिना, परत सगळे लोक आले एजंट हॉटेलचे, चलो हॉटेल. म्हटलं नाही, निहारिका को जाना है. यावेळेस मी फुल प्लॅन अभ्यास करून आलो. म्हटलं मी निहारिकात गेलो. तिथे डॉर्मेट्रीला 100 रुपये, 120 रुपये डॉर्मेट्री तिथे मला मिळालं. तिथे आतमध्ये वरच्या सगळे, आणि कामं होतं, काहीही गर्दी नव्हती. जी आधी मागच्या वर्षी गर्दी होती फेब्रुवारी महिन्यात, यावर्षी गर्दीच नव्हती. आणि मी तिथे स्नान केलं, गरम पाणी वगैरे सगळं. आणि खूप सुंदर डॉर्मेट्री आहे ती. जर ज्यांना कोणाला जायचं असेल एकट्याने वगैरे, ते खूप चांगले जाऊ शकतात. आणि गव्हर्नमेंटची आहे, म्हणजे त्या श्राईन बोर्डची आहे. त्यांचे रूम्स पण असतात. फ्रेश झालो. परत नेहमीप्रमाणे आता अनुरागची आठवण म्हणून आपण तिथे जिथे जेवलो तिथेच जेवू म्हटलं परत एकदा. सो म्हटलं भावाची आठवण म्हणून परत तिथे आम्ही गेलो, तिथे जेवलो, म्हणजे सॉरी तिथे मी जेवलो परत. आणि निघालो बाणगंगा काशी. ह्या घाई गडबडीत एक चूक झाली. मला आठवलं पर्चीच मी काढली नाही. परत बाणगंगेवरनं पूर्ण पायी यावं लागलं कटरा श्रीधर चौक पर्यंत. तिथून मी परत पर्ची काढली. पर्ची सिस्टीम तेव्हा होती, आता पर्ची नाहीये. आता रेडिओ म्हणजे RFID कार्ड, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड असतं आता, अमरनाथ यात्रेसारखंच. पर्ची परत येऊन काढली. माझे खूप वेळ वाया गेला. आणि मी यावेळेस ठरवलं की थोडं दुपारी निघावं. मी 4 वाजता निघालो होतो, पण संध्याकाळी 6ला माझ्या हातात ती पर्ची होती. जाऊन येऊन परत गेलो गंगा. आणि हे कधी मला कळलं जेव्हा मी गेटमध्ये गेलो, बाणगंगा गेटला, आता माझी पर्ची चेक होईल, तेव्हा मला कधी मी पर्ची नाही घेतली, म्हणून इतकं परत जावं लागलं. मग माझं झालं, सिक्युरिटी चेकिंग झाली, बाहेर पडलो, सिक्युरिटी चेकिंग झाली, बाहेर पडलो. आणि मग माझं चालणं सुरू झालं. परत आपले नेहमीचे घोड्यांची लीद, घोड्यांचा वास, घोड्यांचा सुगंध, त्यांचा आवाज,
चलो पिछेटो पिछेटो, मागून येणारे लोक म्हणतात, पुढे येणारे लोक असतात घोडेवाले, त्यांचा रस्ता आपण काढत. यावेळी डावीकडे मी बघितलं, तिथे ना एक भंडारा सुरू होता आणि जेवणाचा खूप सुंदर सुगंध येतो. हा भंडारा होता, हे हॉटेल नव्हतं. तेव्हा मला माहिती मिळाली की हा गुलशन कुमारचा भंडारा. ओ, टी सिरीज वाले. टी सिरीज वाले. गुलशन कुमारला ते अक्षरशः देव मानतात ते लोक. कारण गुलशन कुमार यांनी 90s मध्ये माता वैष्णोदेवी मूवी काढली. हो हो हो. आणि बऱ्याच फेमसही झाली होती गाणी त्याची. अगदी त्याचे गाणे खूप फेमस झाले होते. तर त्या गाण्यांमुळे लोकांचं येणं वाढलं. त्याच्यामुळे अनेक दुकानांमध्ये गुलशन कुमार यांचा फोटो असतो, अजूनही असतो, तेव्हा तो होताच. मग कळलं की हे टी सिरीज कडून त्यांना 24 तास भंडारा सुरू असतो. नाही चालू असतो, अजूनही सुरू आहे. 365 दिवस 24 तास तो भंडारा सुरू असतो. मी आतमध्ये गेलो नाही डावीकडे, मग पण मला दिसला पहिल्यांदा, एक नवीन माहिती मिळाली. परत आपल्या वेगाने पुढे जात गेलो. यावेळेस मी एकटा होतो, तर निवांतपणे जात होतो. मग शेवटी तू पण केलास का नाही? यावेळेस काही असं पण केलं नाही. यावेळेस बिलकुल दर्शन होईपर्यंत. यावेळेस 1 वर्ष झालं, आता पण केलं म्हणजे आधीच झालाय. यावेळेस मला ना मी वर गेलो तर तिथे 2 मुली मला दिसल्यात अशा. त्यांनी माझा मी म्हटलं त्यांना हवी होती की फोटो मी काढावा त्यांचा. मी त्यांचा फोटो काढला, ते मागे गेले, त्यांनी पण माझा फोटो काढला, ते मागे राहिल्यात, मी पुढे गेलो, असं होत गेलं. अर्धकुवारीला गेलो, आता पोहोचलो 6 किलोमीटर नंतर. 6 किलोमीटर आलं, अर्धकुवारीचं देवीचं मंदिर आलं. आता मी ठरवलं की यावेळेस आपल्याकडे वेळ पण आहे, रिझर्वेशन सगळं झालेलं आहे गाडीचे. सो आता गर्भजून दर्शन करायचं गुहेचं, जे राहिलो होतं मागच्या वेळेस. आता मी पर्ची काढली. पर्ची फक्त 1 तासात दर्शन, असं त्यांनी म्हणलं की 1 तासानं तुमचं स्लॉट सुरू होईल दर्शनाची ती. आणि परत त्या मागच्या त्या 2 मुली मला परत पुढे दिसल्यात त्या. आणि मग मी आतमध्ये गेलो. गर्भजून गुहा असं म्हणतात की ती ऍक्च्युली गर्भासारखी आहे, आणि त्यातून बाहेरून दर्शन केलं की आपला एक प्रकारे नव जन्म होतो. असं आहे का? अशी कन्सेप्ट आहे. कुठे वाकून बसून जायचा कॉन्सेप्टच नाहीये. रांगत, पहिल्यापासून रांगत. बापरे. बाळ कसं असतं, बाळ असं येतं ना, म्हणजे बाहेर येतं तसंच सेम. बापरे. रांगत रांगत रांगत. आणि मी पहिले बघतो हा खडक कोणत्या प्रकारचा आहे, ह्याचा खडाचं काय नाव काय असेल, हा दगड कोणता आहे. तर हा येलोइश कलरचा सुंदर दगड होता आतमधून. आणि खरंच ती काहीतरी गूढ पण पवित्र अशी सुंदर गुहा आहे ती आतून. आणि मी पूर्ण असं रांगत आतून इथून कसरी करून बाहेर आलो. नवीन जन्म झाला गर्भजून गुहेतून. रांगत रांगतच दर्शन घ्यायचं तिथे. देवीचं मुळात देवी ही निर्गुण निराकार आहे. पिंडी दर्शनात इथे देवीची मूर्ती नाहीच आहे. मग खडक सुद्धा नाहीयेत का तिथे आत? काहीच नाहीये. फक्त ती अशी गुहा आहे जशी कुठेतरी जाते आहे. आपण रस्ता काढायचा, आतमध्ये लाईट्स आहेत काही, आणि आपण रस्त्याने असं बाहेर पडायचं. अद्भुत आहे. मस्त. आणि यावेळेस माझं ते पण इच्छा पूर्ण झाली, मागच्या वर्षीची झाली नव्हती माझी. 10 फेब्रुवारी असेल ही तारीख, कदाचित 10 की 11 फेब्रुवारी. दर्शन केलं, रात्रीचे 8-8:30 वाजले होते. आता जे मी एक चूक केली, ही एक महत्वाची टिप्स आहे लोकांसाठी. प्रचंड थंडी, मायनसमध्ये कदाचित टेम्परेचर गेलं होतं. मी आता कुठे आहे, अर्धकुवारीला, गर्भजून गुहेपाशी. तिथे बाहेर भरपूर खाण्यासारख्या गोष्टी आहेत. मी म्हटलं तिथे खाऊयात. मी तिथे नेहमीप्रमाणे काहीतरी उत्तर भारतीय पदार्थ म्हणजे घेतलं, अन्नपदार्थाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मी एक मूर्खपणा केला. तहान लागली होती. मी नॉर्मल एक थंड पण नाही, जे नॉर्मल पाण्याची बॉटल असते ती घेतली आणि पाणी प्यायलो. पाणी प्यायल्यापासून बरोबर 10व्या सेकंड नंतर माझी छाती उडायला लागली जोरजोरात. मला श्वास घेता येत नव्हता. हे अत्यंत भयंकर परिस्थिती होऊ शकत होती. कारण झालं काय, तापमान मायनस पर्यंत आधीच पोहोचलं. मी उंचावर आहे, उंचावर मायनसमध्ये तापमान आहे, उणे तापमान. त्या थंडीमध्ये थंड पाणी प्यायलो आहे, जे मुळात गार पण नाहीये, नॉर्मल. पण माझ्या शरीरातलं तापमान कमी झालं. त्याच्यामुळे नॅचरली हृदयाची गती वाढली. हृदयाला तर मेंटेन करायचं तापमान, रक्त वाहू जोरजोरात हे व्हायला लागलं. तो पंपिंग वाढलं हृदयाचं. यामध्ये जर कोणाच्या हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल असेल किंवा काही अडथळ असेल तर हार्ट अटॅक येतातच. म्हणून मग लोक म्हणतात की थंडीत पाणी पिऊ नये वरती जाताना वैष्णोदेवीला. ते हे कारण आहे. मी अक्षरशः माझी पूर्ण जे विल पॉवर असतं ना, कॉन्शियस माइंड, ते लावलं. म्हटलं, मी स्वतः सांगत होतो, सूचना दिल्या की मी माझा श्वास नॉर्मल होतोय, मी श्वास घेतोय. खूप शक्तीनंतर माझा श्वास नॉर्मल झाला, हृदय गती नॉर्मल झाली. पण तिथे अशा वेळेस मेडिकल हेल्प मिळते का? तिथे आहे.
त्याचं म्हटलं नंतर सांगेल की कसे काही काही ठिकाणी आहे, पण तितकं इमर्जन्सी नाही आहे तिथे. तिथे नंबर दिले असतात, पण लगेच पोचेल असं कोणी नसतं. हृदयविकाराचा झटका कोणालाही येऊ शकतो. म्हणून कधीही रात्री चढत असाल वैष्णोदेवी मातेला डिसेंबर टू फेब्रुवारी पर्यंत, तर रात्री पाणी प्यायचंच नाही. प्यायचं असेल तर गरम चहा घ्यायचा किंवा गरम पाणी प्यायचं. ही इम्पॉर्टंट टिप आहे आजच्या एपिसोड मधली. मला अजूनही आठवतं, माझं म्हणजे काही काही कळत नाही आणि अचानक छाती जोरजोरात उडते माझी. श्वास घेते तेव्हा श्वास घेताच येत नव्हता. म्हणजे तो श्वास इथपर्यंत त्याचा म्हणजे लंग्स फुफ्फुसांपर्यंत जातच नव्हता. वरच्यावर मी खूप शक्तीनिशी तो नॉर्मल केलं स्वतःला. आणि तिथे मग शेकोट्या पेटल्या असतात, तिथे थांबलो, थोडा वॉर्म झाला. नॉर्मल झालो. परत आपला हातीमत्था जो रस्ता आहे तो गेला. आता 1 वर्षानंतर येतो ना, आता रस्ते बदलले आहेत तिथे. त्यांनी दुसरा रस्ता सुरू केलाय. आता तू म्हणाल की इमर्जन्सी झाली तर काय होईल प्रॉब्लेम, तर श्राईन बोर्डला पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो. काही लोकांना प्रॉब्लेम झाला तर काय होईल, कारण बरेच सिनियर लोक सुद्धा येतात मोस्टली. म्हणजे आता ही समजा अर्धकुवारी गुहा आहे, इथून वाय आकार निर्माण होतो. वाय म्हणजे हातीमत्ता, पुरातन देवीचा मार्ग, देवी ज्या मार्गाने गेली. आणि इकडे एक मार्ग आहे हिमकोटी मार्ग, म्हणजे वाय. हिमकोटी मार्ग हा अत्यंत सोपी आहे, कोणाहीसाठी सहजपणे जाऊ शकतो. चढावच नाहीये, सरळ सरळ मार्ग आहे आणि तिथे घोडे पण जात नाही. हा त्यातला एक पॉईंट आहे चांगला. पण मी म्हटलं नाही, आपल्याला जुन्या मार्गानेच जायचं आहे. पण मी परत चालत गेलो. आता झालं काय, गर्दी म्हटलं ना खूप कमी होती. कमी गर्दी होती म्हणून माझं गर्भजून गुहा दर्शन झालं. ज्या 2 मुली होत्या म्हटलं मागे, त्या मला येऊन भेटल्या. त्या म्हणे की म्हणजे त्या हिंदीत म्हणाल्या मला की आपण सोबत जायचं का, कारण आता कोणीच नाही म्हणे रस्त्यावरती. आणि रस्त्यावरती लेपर्ड्स, बिबटे, अस्वल असे प्राणी असतात, कारण जंगल आहे आजूबाजूला घनदाट. इथून हिमालयाची रांग सुरू होते. आम्ही मग सोबत निघालो. मग त्या गप्पा करत होत्या. तिचं नाव होतं सोनम सिंग नाव होतं. ती हरियाणाची होती. ती खूप अनुभव सांगत होती तिथली हरियाणाच्या. आणि ती लंडनवरून जस्ट आली होती लग्न करून. सो ती आणि ते मला सांगत होत्या, मला इतकं अप्रूप वाटलं. ते म्हणाल की आमची ही 15वी की 16वी आहे वेळ, आणि आम्ही बिना चप्पलांनुसार आम्ही वरती दर्शन करायचो. क्या बात आहे. म्हटलं इतक्या गारठ्यात कसं जाऊ शकतं कोणी, इतक्या गारठ्यात. शक्ती खरं असेल ना तर माणूस काहीही करू शकतो. त्या 2 मुलींचं किती तुला मिळाला त्याचा 15-16 व्यांदा ते चालत येत होत्या. आणि आम्ही म्हणे म्हणजे आम्ही चप्पल पण हम कधी पहनते नाही म्हणे. बापरे, काय भक्ती असते खरंच त्यांची तो खूप होती. हा त्यांच्या बोलण्यात पण कळत होतं ते. आम्ही परत वर पोहोचलो. सांजी छत आलं. सांजी छत नंतर मग देवीचं परत भवन आलं. रात्रीचे 1:30-2 वाजले असतील. आता नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यात होतं की सगळं वस्तू ठेवलं, वॉलेट ठेवलं, हे ठेवलं. आता काही अनुभव सांगतो, काय लॉजिकली म्हणता येईल याचा मला माहिती नाहीये. माझी पर्ची मी विसरलो होतो, आठवतं. माझ्याकडे रेड कलरची 6 पॉकेट पॅन्ट होती तेव्हा, आणि माझ्या पॅन्टमध्ये मी खाली ठेवली होती ती. मी जेव्हा मला पर्चीची वेळ आली चेकपोस्टला, माझ्याकडे पर्ची गायब. आता म्हटलं यार, आपण इथपर्यंत आलोय आणि पर्चीच नाहीये, पुढे जाऊच देणार नाही, देतच नाही ते. मिलिटरी सगळी आर्मी असते तिथे बसलेली चेकिंग करताना. मी इतकं मनापासून वाईट वाटलं. त्या मुलींना म्हटलं की तुम्ही पुढे जा, मी जरा थांबतोय. म्हणजे त्यांच्यावर पोपटी होईल. म्हटलं पर्ची पण नाहीये माझ्याकडे. मी दिवस थांबलो. खूप मनापासून वाईट वाटतो. म्हणजे देवीला प्रार्थना केली. आणखी एक तो आपल्याकडे म्हणतात ना, कार्तवीर्यार्जुनाचा मंत्र म्हणतात. वस्तू हरवली असेल तर कार्तवीर्यार्जुनाचं स्मरण करतात. सहस्त्रार्जुन कार्तवीर्याचं. मी त्याचं स्मरण केलं. म्हटलं देवी माता प्लीज मला पर्ची मिळू दे. आणि मी खरंच सांगतो, देवीची शपथ, मला त्याच खिशात मला पर्ची मिळाली माझी. क्या बात आहे. आणि मला अजूनही ते आश्चर्य वाटतं. मला डोळ्यासमोर पूर्ण व्हिज्युअली आठवत आहे. रात्रीचे 2:30 वाजता पर्ची मिळाली, दर्शन होईल. त्या पुढे गेल्या होत्या मुली. मी माझं सगळं सामान ठेवलं आतमध्ये, वॉलेट, बेल्ट. वरती दर्शनाला गेलो. दर्शन करताना आता मी एकटा होतो. माझ्या मागे हार्डली 4-5 लोक असतील फक्त. गर्दी खूप कमी होती. रात्रीचे 2:30 वाजले होते, 2. आणि हा मंगळवार होता. आतमध्ये गेल्यावरती परत तो बंद गुहा ती दिसणार होती. पुढे तो बोगदा, ज्या मार्गाने सरळ सोट दर्शन होत लवकर. मी तिकडे गेलो. एका पोलिसाने मला हटकलं म्हणजे चांगल्याने म्हटलं मला की वहां से नाही, इधर से जाइए. आणि त्याने जे बोट दर्शन केलं, दाखवलं, ती होती पुरातन गुहा. हो, जसं तू मागच्या वेळेस म्हणला होतास तुला जायची इच्छा होती आणि तुला जायला नाही मिळालं. ज्या गुहेचं वर्णन वर्षानुवर्ष ऐकतोय, ज्या गुहेमध्ये वैष्णोदेवी राहिली आहे किंवा तपश्चर्या केली, किंवा जिथे तिचं अवतरण, म्हणजे जिथे ती अवतरली, ज्या गुहेत माता अनेक वर्ष तपश्चर्या केली, ज्या गुहेचं रक्षण मारुती रायाने केलं,
आणि नंतर ती विलीन पण झाली पिंडी रूपामध्ये. ती खरी खुरी गुहा माझ्या समोर उघडी होती आणि तो माणूस म्हणतो पोलीस की या से जाइए. काय नशीब आहे म्हणजे तुझं. का आनंद होता झाला मला तेव्हा. मग पोलिसांनी सांगितलं की पहिले पैर ऐसे रखिये. त्यातली एक पद्धत आहे, म्हणजे आता तर मला आठवत नाही, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो म्हणे की पहिले असं बसायचं, मग पाय आतमध्ये एंटर करायचे गुहेमध्ये, असं वाकून आतमध्ये जायचं असं त्यांनी सांगितलं स्टार्टिंगला. आणि कमी गर्दी असल्यामुळेच ती गुहा उघडी होती. मी आतमध्ये गेलो. माझ्या मागच्या लोकांना म्हणत आप आगे जाईये. मी म्हटलं कधी नव्हे ते आपण इथे आलोय, पुढे येणार माहित नाहीये, मला पूर्ण गुहा बघू द्या ही कशी आहे. तर सुरुवातीला बसून जायचं आहे. आतमध्ये पूर्ण झरा, म्हणजे वाहता झरा, गार पाणी, आधीच थंडी, त्यात बर्फासारखं पाणी. पण खरंच सांगतोय, विसरून पण गेलो की आपला काही थंड पाणी काही पायाला स्पर्श होत आहे म्हणून. इतका आनंद होता की मूळ गुहेतनं जायला मिळत आहे. मग मी आणि त्या गुहेतनं उभ्याने जाता येत होतं. मग पुढेचा प्रवास जो आहे, एकदा बसून फक्त गेलं की मग उभ्याने जात होतो. फक्त ती अशी निमुळती अशी करत आपण स्वतःला ऍडजस्ट करत राहायचं, डोकं कुठे आदळू नये म्हणून. मी पहिल्यांदा तर येणाऱ्या सगळ्या लोकांना पुढे जाऊ देत होतो. मी थांबलो, म्हणजे पूर्ण गुहा बघितली. पिवळ्या रंगाची गुहा, तशी सेम गर्भजून गुहा होती. ही पण पिवळ्या रंगाचाच खडक होता, दगड. खूपच सुंदर गुहा. आणि पुढे गेलो, खाली तो जिवंत झरा दिसला मला. तिथे झऱ्याला पहिले झऱ्याचं तीर्थ घेतलं आणि मग हळूहळू निवांतपणे इतका आनंद होता, मी तो सांगू शकत नाही. ती रात्र मंगळवारची 2 वाजले असतील. आणि असं दर्शन. मग पुढे मेन देवीचं, प्रमुख देवीच्या 3 पिंडी. पिवळ्या रंगाचा लाईट होता, पणत्या आणि समई तेवत होत्या. आणि त्या प्रकाशामध्ये, अशा पिवळसर प्रकाशात देवीचं शांत रूप दर्शन झालं. मस्त. आणि यावेळेस तिथल्या माणसाने पण भरपूर वेळ राहू दिलं. मी किमान 5 ते 10 मिनिटं तिथे उभा होतो. कमी असल्यामुळे तुला तो वेळ मिळाला. दर्शन केलं. त्यांनी परत सांगितलं, ये महाकालीजी, ये महालक्ष्मी म्हणजेच वैष्णवी देवीजी, वैष्णवी माता, आणि ही महासरस्वती. तृप्तपणे दर्शन घेतलं. आणि मग परत येताना माझा मार्ग आधीचा होता, जो बोगद्यातून बाहेर पडतो सर्वसामान्य वर्षभर जो असतो उघडा. तिथून आम्ही बाहेर आलो. अत्यंत म्हणजे अविस्मरणीय. आपण काय म्हणजे कल्पनाच नव्हती की आपण काय करतोय, कुठे आलोय. आणि यावेळेस तुझ्या मागच्या राहिला दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या पूर्णपणे. गर्भजून दर्शन झालं गुहेतनं, 2 गुहा दर्शन झालं ज्या माझ्या मागच्या वेळेस राहिल्या होत्या. पूर्ण दर्शन करून बाहेर आलो तर त्या मुली परत भेटल्या. म्हणजे दर्शन हो गया म्हणे, गुहा हमने भी म्हणे पहिली बार गुहेचं दर्शन लिहा आहे, मूळ गुफेतनं. आणि मग खाली आलो. मग परत सगळा पायी प्रवास. त्यांनी सगळे अनुभव सांगितले. हरियाणाचं कसं चालतं ते, खाट पंचायत प्रकार असतो त्यांचा, ऑनर किलिंग प्रकार असतो त्या हरियाणात. ते त्यांनी सगळे वर्णन सांगितले मला पूर्णपणे. आता वर जायचं होतं. दर्शन तर झालंय. आम्ही मग परत म्हटलं आता वर जाऊयात, म्हणजे भैरवनाथांचं दर्शन. 1-1.5 तास पहिल्यांदा थांबलो भवनपाशी, थोडी पहाट होऊ द्यावी म्हणून. आणि पहाटे 3:30-4ला वरती गेलो. भैरवनाथांचं परत दर्शन घेतलं. आणि थोडा वेळ झुंजू झालं. सूर्योदय बघितला, जो म्हटलं मागच्या वेळेस सूर्योदय माझा राहिला होता बघायचा. तीही म्हणजे सूर्योदय, भैरवनाथ शिखरावरनं सूर्योदय बघितला. आधीच्या यात्रेमध्ये ट्रिपच्या वेळेस सूर्यास्त बघितला होता, ह्यावेळेस सूर्योदय बघितला. सुंदर. आणि हे सांगणं महत्वाचं म्हणजे भवन पासून 2 किलोमीटर भैरवनाथ आहेत ना, त्या मार्गावर बर्फ पडला होता. बर्फ दिसायचा, बर्फ. आणि एक शेकोटी अशी निखारे पेटते होते मोठ्या एका टोपल्यामध्ये. त्यामुळे निखारे पेटते. थंडी खूप होती. सगळे तिथे गरम शेकतात आहे, ऊब घेतात आहे. त्या सुंदर ती पहाट होती खरं तर. दर्शन झालं भैरवनाथांचं, बर्फ पडला होता सगळीकडे. परत एकदा उगवत्या सूर्यप्रकाशात देवीचं दर्शन घेतलं वरून भवनाचं. आणि मग आम्ही खाली निघालो. त्यांना पण बाय केलं. मी परत माझ्या डॉर्मेटरीमध्ये आलो, पोहोचलो. आणि दर्शन करून मग परत तिला घरी निघालो. मस्त. जे फर्स्ट टाइम इकडे जाणार आहेत, वैष्णोदेवीच्या यात्रेला जाणार आहेत, त्यांना तू काय सांगशील, टिप्स काय देशील? चुकूनही पायऱ्या चढू नये किंवा पायऱ्या उतरू नयेत. तिथे पायऱ्या आहेत, पण त्यांनी तिथे चेतावणी दिली आहे, तुम्हाला हृदयाचा त्रास असेल, श्वासाचा त्रास असेल तर पायऱ्याचा मार्ग अवलंबू नका. सरळ चढावाने नागमोडी वळणाने चढा आणि तोच योग्य आहे. इतके वाईट पाय दुखतात, कारण उतरताना मी सांगायचं माझा एक अनुभव म्हटलं ना, परत मी उतरलो तेव्हा मी पायऱ्या उतरलो होतो. खूपच त्रास होतो पायऱ्यांनी गेलो तर.
सो पायऱ्यांचा मार्ग आपण नाही घ्यायचा, सरळ चढायचं, सरळ उतरायचं. आणि सिनियर लोकांसाठी काय तू सांगशील तिथे जाणार आहे? सिनियर लोकांनी खरं तर घोडा करावा. ओके. आता तर ट्रॉली पण आहे, हेलिकॉप्टर पण आहे, पण माझं वैयक्तिक मत आहे की माता बोलावते ना, तर आपण तो अनुभवायचा. त्रिकुटा पर्वतावर आपण हळूहळू चालत चालत अनुभव घ्यायचा. चालू सर्व शकतात. त्या अत्यंत चांगला प्रश्न विचारलास की दुसरा मार्ग जो सुरू केला श्राईन बोर्डाने, तो एक ताराकोट मार्ग. आपण कट्टावरनं बाणगंगा जो जुना रस्ता पकडला, सांजीछत, हातीमत्था, तो मार्ग न घेता आणि मग म्हटलं हिमकोटी मार्ग आहे अर्धकुवारीवरनं वाय आकारात, हे दोन्ही मार्ग न घेता आपण सुरुवातच करायची ताराकोटी मार्ग. बरं. हा मार्गच यासाठी आहे की ज्यांना सहजपणे चालायचं आहे, एक घोड्यांचा त्रास नाहीये, कारण मागून घोडे येत असतात, पुढूनही घोडे येत असतात, हो, गर्दी होते, रस्ता अरुंद असतो, कोणाला त्रास झाला, हृदयविकार झटका आला तर काहीच सुविधा नाहीये, कोणाला काही त्रास झाला, मेडिकल इमर्जन्सी आली तर कोणाला काहीच तिथे करता येणार नाहीये. म्हणून ताराकोटी मार्ग सुरू केला त्यांनी, जो कटरापासूनच आहे. म्हणजे कटरापासून पुढे ऑटोने जायचं, त्याला बालिनी ब्रिज म्हणतात. बरं. एक ब्रिज आहे, तिथेच पास पर्ची मिळते, म्हणजे RFID कार्ड तिथेच तयार आता होतं. तिथून निघायचं आणि तिथे कुठेही पालखीवाला नसतो, घोडागाडी नसते, तर ताराकोटी मार्गाने जायचं. तिथे कोणीही जाऊ शकतं, सपाट मार्ग आहे, कुठलीही चढाई नाहीये. ताराकोटी मार्गाने अर्धकुवारीपर्यंत जात होतो. अर्धकुवारीवरनं हातीमत्था न घेता हिमकोटी मार्ग घ्यायचा, म्हणजे शेवटपर्यंत अत्यंत आनंद, म्हणजे तुमचा आनंद घेत आपण चालू शकतो. वयस्कर व्यक्ती असतील, मोठा ग्रुप असेल ना, तर मी म्हणेन ताराकोटी मार्गाने जा. ओके. अत्यंत डेकोरेट सोपा आहे आणि खूप सृष्टी सौंदर्य खूप आहे त्या मार्गाने. आणि त्या मार्गावर गाड्या पण जातात, म्हणजे काही झालं प्रॉब्लेम तर गाड्या पण तिथे जाऊ शकतात. तो ताराकोटी मार्ग, हिमकोटी मार्ग, भवन, घोडा करून किंवा ट्रॉली करून मग भैरवनाथ. ओके. जुना मार्ग नाही घ्यायचा, असं करता येईल. पायामध्ये जर आपण नी कॅप घातलं तर फार चांगलं आहे. काही आपल्या मूळच्या काही गोष्टी आहेत, त्या थंडीचे कपडे घ्यायचे, थंडीच्या दिवसामध्ये त्या गोष्टी घ्यायच्या. तर तू 5-6 वेळा गेलास तिथे, तर काय अनुभव आले तिथले? हे 2015 मध्ये झालं होतं, फेब्रुवारी. त्याच वर्षी परत सप्टेंबरमध्ये मला दर्शनाला जाता आलं. बरं. आणि त्यावेळेस परत देवीने माझा माज जो म्हटलं ना कसा तोडला, उतरवला. मी म्हटलं लोक तरुण मुलं सुद्धा घोड्याने जातात, मला अशी वेळ आली की मला घोड्याने जावं. अरे बापरे. हो. सो मी घोड्याने पण दर्शन केलं तेव्हा. हे झालं 15. 16 मध्ये परत फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे 2014 फेब्रुवारी, 2015 फेब्रुवारी आणि 2016 मध्ये फेब्रुवारी महिन्यातच मी 2दा गेलो. ओ बरं. तेव्हा माझं मूळ गुफा दर्शन झाली नाही, दर्शन झालं एकदाच. तेव्हाही माझं जाणं येणं 10 दिवसांच्या अंतरामध्ये झालं, पण तेही पूर्णपणे विदाऊट एनी प्लॅनिंग. सो ह्यावेळेस देवीने बोलावलं 17 मध्ये, म्हणजे 16, 14, 15, 16 झालं. 17 मध्ये मी अमरनाथ यात्रेला पहिल्यांदा गेलो. अमरनाथ यात्रेला मी गेलो, तर कटराला उतरलो. म्हटलं आता कोणी मला काय म्हणालं की आपण आल्यावरती जाऊयात दर्शनाला, आता खरं शक्ती घालवायची. सो समोर देवीचं दर्शन दिसतंय, अर्धकुवारी मंदिर दिसतंय गुहावरनं, पण मी गेलो नाही. अमरनाथ यात्रेवरून आलो तेव्हा म्हटलं करायचं दर्शन. माझी अवस्था इतकी खराब झाली होती, मला इतकं नेक्स्ट लेवल बरं नव्हतं की मी जाऊ शकलो नाही. सो देवीने बोलावलं नव्हतं तेव्हा. म्हणजे 16 मध्ये शेवटचं दर्शन झालं. 9 वर्ष देवीने बोलावलं नाही. 2025 मध्ये अमरनाथला जेव्हा मी गेलो तेव्हा मला इतक्या वर्षानंतर मग जाता आलं. त्या दरम्यान मी कित्येकदा प्रयत्न केला की जायचा आहे, कारण माझी खूप इच्छा आहे की भवन, म्हणजे खालचं जो भवन आहे तिथे सुद्धा बर्फ पडतो कधीतरी, आणि तिथे बर्फ असताना ते मला एकदा देवीचं दर्शन करायचं आहे. 2015 मध्ये पडला बर्फ, 18 मध्ये पडला, त्याच्यानंतर नाही, पण मला तेव्हाही जमलं नाही. सो दरवेळेस मी प्लॅन करत होतो तेव्हा मला दर्शनाला जाता आलं नाही. 16 नंतर सरळ 25 माझं दर्शन झालं. शेवटी इतक्या वर्षांनी तुला बुलावा आला, म्हणजे 9 वर्षांनी. वा. अमरनाथ वरून. आणि तिथे काय काय बघता येतं? वैष्णव शिवखोरी नावाची एक जागा आहे, जसं देवीची गुफा, शिवाची गुहा आहे. थोडी कठीण आहे म्हणून तितके लोक जात नाही, पण खूप सुंदर जागा आहे. शिवखोरी, बाबा धनसर, अशा काही जागा आहेत ज्या सुंदर. आवर्जून तिथे गेलं तर बघितलं पाहिजे. जम्मूमध्ये बाहू फोर्ट आहे, म्युझियम आहे. तर मला म्युझियम आवडतं, मी म्युझियमला नक्की जातो. तर जम्मू सुद्धा बघण्यासारखं आहे. तिथलं पहाडी फूड मिळतं वेगवेगळ्या प्रकारचं, त्यांच्या भाज्या असतात खास, ते मिळतं. सो खूप सुंदर आहे हा रस्ता, प्रवास. तू सुद्धा ट्रिप नेतोस का वैष्णोदेवीला? आतापर्यंत मी असं स्वतःसाठी दर्शनाला गेलो. तुझा एवढा अनुभव आहे, 6-7 वेळा तू गेलास तिकडे, तर तर मला आता इच्छा झाली आहे निर्माण की म्हटलं मी पण आता लोकांना न्यायला हरकत नाही, कारण आता 7-8 वेळा तिथे कटराला जाऊन आलोय, दर्शन 6 वेळा झालंय,
पण आता ठरवलं की 6 वेळा तर स्वतःसाठी गेलो, पण आता म्हटलं लोकांना पण आपण नेऊ शकतो, कारण अनेक मित्र अनेक लोक म्हणतात की तुला जर इतकं माहिती आहे तर तू का नेत नाही सोबत आम्हाला. तर यावेळेस विचार करतोय की वैष्णवी देवीला यात्रेला, म्हणजे वैष्णव देवी यात्रा कम्प्लीट पूर्णपणे स्वतः न्यायची. क्या बात आहे, मस्त. कधी प्लॅन करतोस तू हे? आता फेब्रुवारीत पण करतो आहे, एक उन्हाळ्यात. फेब्रुवारीचा ट्रेंड तू बदलणार नाहीयेस. फेब्रुवारीचा ट्रेन मला फार लकी आहे, त्यात मला मूळ गुफेचं दर्शन झालं देवीचं. तर अमरनाथ यात्रेला सुद्धा तू जाऊन आलायस मगाशी म्हटलास, तर तिथला पण एखादा अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला तर? अमरनाथ हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. मी अक्षरशः मृत्यूला स्पर्श करून आलो यावेळी सुद्धा. खूप भयंकर अनुभव आला. देवीने वाचवलं यावेळेस मला. आणि यावेळेस मी देवीचं दर्शन पहिल्यांदा घेतलं. अच्छा. वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आधी, मग अमरनाथला गेलो, आणि म्हणून अमरनाथवरून मी जिवंत परत येऊ शकलो. कारण जबरदस्त भयंकर अनुभव यावेळेस बघितलाय मी यावेळेस तिथला. तुम्ही पण मगाशी म्हणालात ना की वैष्णोदेवी तुम्ही जाऊन आलात लहानपणी. तुमचा अनुभव तो एक सांगते. आम्ही घोडीनी जाताना गेलो तिथे वर, जसं तू अच्छा. नावं ठेवली सगळ्यांना की काय जातात आम्ही घोडीनीच गेलो होतो. तर तिथले जे घोडेस्वार असतात तर त्यांनी विचारलं की कहाँ से आए हो आप? आम्ही म्हटलं मुंबईहून वगैरे आलो. तर त्यांना एवढं फॅसिनेट झालंय ते की बापरे, मुंबई, बॉलिवूड. म्हणजे त्यांना असं वाटतं की शाहरुख खान, सलमान खान असे रस्त्यावर फिरतात आणि आम्हाला रोजचे भेटतात. उनका घर वहां पे ही है, वहां पे ही रहते हो क्या? म्हणजे इतकं ते बॉलिवूड बद्दल अट्रॅक्शन आहे त्यांना. त्यावेळेस कळलं की लोकांना खूप आहे. शाहरुख खान आणि सलमान खानचं प्रचंड आहे. कोण कोण दिसतं तुम्हाला, म्हणजे असे इतके ते एक्साइटेड दिसले की मुंबईहून आल्यात म्हणलं. घोडीचा त्रास झाला. घोडीचा उतरताना त्रास झाला आम्हाला. भयंकर पाय दुखले उतरल्यावर. मला तर यावेळेस उतरताना एक लांडगा दिसला, एक लेपर्ड होता का माहिती नाहीये, पण लांडगा दिसला, जॅकल आपलं कोल्हा दिसला, असे प्राणी दिसले यावेळेस मला पण. तर अभिजित बरोबर या वैष्णोदेवीच्या यात्रेचा अनुभव कोणाला घ्यायचा असेल तर नक्की मी त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. फेब्रुवारीमध्ये तो ट्रिप नेणार आहे. तर जे उत्सुक असतील या ट्रिपसाठी त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. तर अभिजित, फारच छान अनुभव तू आजचा सांगितलास, आणि वैष्णोदेवीनी खरंच बुलावा आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही हे तुझ्या या अनुभवांमधून सिद्ध झालंय आज. मी पण एक प्रकारे 9व्यांदा जाऊन आलो भावनिकरित्या, व्हर्च्युअली. मला सगळ्यांना तू घेऊन गेलास, म्हणजे त्या जागेवरून, त्या रोडवरून तू आम्हाला घेऊन गेलास. परत एकदा मलाही सगळं आठवलं प्रवास. फारच लेंदी झाला हा एपिसोड, पण वर्थ वॉच आहे. कारण सगळे अनुभव, तिथे जायचं कसं, तिथलं खाणं काय आहे, तिथले काय काय अनुभव घेतले पाहिजे, सगळ्या गोष्टी एपिसोडमध्ये आम्ही कव्हर केलेल्या आहेत. सो थँक्यू सो मच. परत एकदा आजच्या एपिसोडमध्ये आलास आणि छान इन्फॉर्मेशन शेअर केलीस आपल्या प्रेक्षकांबरोबर. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये लिहा, आणि तुम्ही सुद्धा जर वैष्णोदेवीला जाऊन आला असाल तर तुमचेही अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. आणि अभिजित पानसेचा सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे, सो त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्याला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. जय माता दी.